हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण पाहणार आहोत दॅट इज दी PYQ. PYQ म्हणजेच काय? दॅट इज दी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फॉर द चॅप्टर दॅट इज ऑसोलेशन. ठीक आहे. सो ऑसोलेशन हा जो चॅप्टर आहे तुमचा, ऑसोलेशन हा जो चॅप्टर आहे ह्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ MSTCET एक्झाम ऑफ द इयर 2021. 2021च्या MSTCET एक्झाममध्ये जे काही आपले MCQ आले होते ऑसोलेशन चॅप्टरचे, त्याचे सोल्युशन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो स्टार्ट करूया बघा आपल्या लेक्चरला. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय? The mass M1 is suspended from a spring of negligible mass A. Spring is pulled slightly in a downward direction and released. Mass performs SHM of period T1. If the mass is increased by M2, the time period becomes T2. बघा सिंपल काय दिलं त्यांनी की अगोदर स्प्रिंगचं मास M1 होतं, सो त्याचा टाइम पिरियड होता T1. नाव द स्प्रिंग मास इज इन्क्रीज्ड बाय M2. बरं का, म्हणजे मास किती झाला? आता अगोदर M1 होता, आता इन्क्रीज बाय M2. सो सेकंड मास विल बी M1 प्लस M2 आणि नवीन टाइम पिरियड काय झालाय? T2 झालाय. सो त्यांनी रेशिओ विचारलाय सिम्पली M2 बाय M1 चा. सो बघा आपल्या जसा पेंडुलमचा फॉर्म्युला असतो टाइम पिरियडचा, तसा स्प्रिंगच्या ऑसोलेशनचा देखील फॉर्म्युला असतो. आणि हा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ M बाय K. हा फॉर्म्युला असतो. म्हणजे याच्यावर आपल्याला काय करतं? दिस टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ दी दॅट इज दी मास ऑफ दी स्प्रिंग. ओके, याच्या स्क्वेअर रूटला प्रोपोर्शनल असतो मासच्या. ठीक आहे. सो याचाच अर्थ काय? दॅट इज आपण असं लिहू शकतो दॅट इज T1 बाय T2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ M1 अपॉन सेकंड केसमध्ये मास किती झालं? इन्क्रीज बाय M2. सो M1 अपॉन M2. राईट. आता मी काय करतो बघा, दोन्ही साईडला स्क्वेअर करतो. सो इकडे काय होणार? T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इज इक्वल्स टू इकडे काय होणार आहे? M1 अपॉन M1 प्लस M2. ठीक आहे. आता मी काय करू शकतो? आपल्या कंपोनंट डिव्हिडंडच्या जशा आपल्या रेशोच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण यूज करू शकतो. राईट. त्यानुसार काय होणार देतो बघा मी इथं आता दॅट इज T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर डिव्हायडेड बाय T1 स्क्वेअर. राईट. इज इक्वल्स टू इथे काय होणार आहे? दॅट इज M1 मायनस M1 प्लस M2. सो हा प्लस पण मायनस होऊन जाणार. सो इथं मायनस M1 मायनस M2 डिव्हायडेड बाय इथे राहणार M1. राईट. जर केलं मी तर नेक्स्ट स्टेपला बघा येणार काय? आता बघा ही साईड LHS आहे माझी. LHS काय असणार आहे माझी? T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर डिव्हायडेड बाय T1 स्क्वेअर. आणि RHS काय बनणार बघा? हे M1 कॅन्सल होऊन जाणार. इथं राहणार काय? मायनस M2 डिव्हायडेड बाय M1. राईट. इथं मायनस आले बघा. मायनस जर मी ह्या साईडला दिलं तर इथं ह्या T1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअरच्या ऐवजी काय होणार? T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू M2 upon M1. and this is the answer which they have asked. राईट. त्यांनी विचारलंय का आपल्याला? त्यांनी आपल्याला विचारलंय रेशिओ ऑफ M2 अपॉन M1. M2 अपॉन M1 चा त्यांनी आपल्याला रेशिओ विचारलाय. सो T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय T1 स्क्वेअर. सो आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूयात. बघा ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय? ओके, टू पार्टिकल्स P and Q performs SHM of same amplitude and frequency along same straight line. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी बघा काय दिलं आपल्याला अजून? at a particular instant maximum distance between two particle is root 2a. okay, maximum distance between two particle is root 2a. the initial phase difference between them. ठीक आहे. इनिशियल फेज डिफरन्स बिटवीन देम. ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, लेट से आता x1 इज इक्वल्स टू जे आहे आपलं पहिलं SHM, याला मी लिहितो लेट से x1 इज इक्वल्स टू मी लिहितो बघा दॅट इज a साइन ऑफ ओमेगा t. आणि दुसरं जे SHM त्याला लिहितो मी x2 इज इक्वल्स टू, कारण की टू पार्टिकल सांगितले तर त्याची डिस्प्लेसमेंट मी काय लिहितो? x2 इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा t प्लस फाय. कारण की दोघांमध्ये काय काय फेज डिफरन्स आहे. दोघांचा अँप्लिट्यूड सेम आहे बघा A. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे ओमेगा शुड बी सेम. राईट. हे पण सेम आहे. आता त्यांनी विचारलंय की द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. तर त्या दोघांमधले डिस्टन्स ऑब्विसली काय असणार आहे? x2 मायनस x1 असणार आहे बघा. राईट. इथे काय असणार आहे? दॅट इज x2 मायनस x1. सो मला काय करावं लागणार आहे इथं बघा? ए जर मी कॉमन घेतला दोघांमध्ये, सो इथे काय येणार? दॅट इज साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय
मायनस साइन ऑफ ओमेगा टी, राईट. म्हणजे इथं मला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, दॅट इज साइन सी मायनस साइन डी असा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बरोबर, आपले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, राईट. सो इथं काय येणार, इथं बघा हे ए, त्यानंतर इथं येणार बघा 2 इंटू साइन ऑफ, इथे काय करतो आपण सी प्लस सी मायनस डी बाय टू करतो बघा. सो इथे काय येणार, दॅट इज ओमेगा टी प्लस फाय मायनस ओमेगा टी डिवाइड बाय 2. आणि नेक्स्ट टर्म काय येणार आहे बघा, दॅट इज कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय प्लस ओमेगा टी डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. सो इथे काय येणार बघा, हे ओमेगा टू कॅन्सल होऊन जाणार आहे, ओमेगा टू कॅन्सल होऊन जाणार आणि राहणार काय बघा, x2 मायनस x1, इथे काय होणार 2a, इथे राहणार फक्त साइन ऑफ फाय बाय 2 आणि इथे राहणार आहे बघा कॉस ऑफ, इथे राहणार दॅट इज ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी, म्हणजे इथे 2 आणि डिवाइड बाय 2. सो 2 ओमेगा टी प्लस फाय डिवाइड बाय 2, म्हणजे इथे कॉस ऑफ मी असं लिहू शकतो ओमेगा टी, कारण की 2 ओमेगा 2 हा डिवाइड बाय 2 जर याला दिला मी तर इथं फक्त ओमेगा टी राहील प्लस, आणि हा फायला जर डिवाइड बाय 2 केले तर ओमेगा टी प्लस फाय बाय 2 राहील. ठीक आहे. सो आता बघा नेक्स्ट त्यांनी आपल्याला विचारले की मॅक्झिमम डिस्टन्स दोघातलं त्यांनी दिले आपल्याला, किती दिलंय, √2a दिलंय. आता जर ह्या इक्वेशनला जर मी पाहिलं, दिस इज ऑल्सो दी त्यांचं ह्या दोघांना आपण दोघांचं रिझल्टंट एसएचएम म्हणू शकतो बघा. बरोबर, ह्या पार्टिकलचं आणि ह्या पार्टिकलचं. सो ह्याच्यामध्ये आपल्याला एक कळतं, ह्या कॉस्टच्या टर्म मध्ये इथे टी आहे, टी आहे. बरोबर, दिस इज दी टी, म्हणजे हा पार्ट जो आहे दिस इज द व्हेरिएबल पार्ट और दिस इज द फंक्शन ऑफ टाइम पार्ट. बरोबर, हा जो इक्वेशनचा एवढा जो टर्म आहे दिस इज दी फंक्शन ऑफ टाइम, पण हा जो पार्ट आहे दॅट इज 2a साइन ऑफ फाय बाय 2, हा पार्ट कसा आहे, पूर्ण कॉन्स्टंट आहे. बरोबर, म्हणजे जर आपण याला जर कम्पेअर केलं, दॅट इज x इज इक्वल्स टू a साइन ऑफ और कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय सोबत. सो ह्याच्यावर आपल्याला काय कळतं, हा जो पार्ट आहे हा पार्ट काय मिळतो आपल्याला, दॅट इज अँप्लिट्यूड मिळतोय. बरोबर, सो अँप्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्झिमम डिस्टन्स. सो देअरफॉर इथे काय लिहितो, देअरफॉर मॅक्स डिस्टन्स इज इक्वल्स टू काय मिळतंय आपल्याला, दॅट इज 2a साइन ऑफ फाय बाय 2, आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं, मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे, √2a. बरोबर, इज इक्वल्स टू √2a करावं लागेल आपल्याला. सो इथं a कॅन्सल. बघा नेक्स्ट स्टेपला राहील काय माझ्याकडे, दॅट इज साइन ऑफ फाय बाय 2 इज इक्वल्स टू √2 बाय 2, म्हणजेच इथे काय येणार आहे 1/√2. बरोबर, आता साइन फाय बाय 2 इज इक्वल्स टू 1/√2, म्हणजे याचा अर्थ मी असं लिहू शकतो, दॅट इज फाय बाय 2 शुड बी इक्वल्स टू पाय बाय 4. बरोबर, कारण की 1/√2 म्हणजेच काय, साइन ऑफ 45 म्हणजेच काय, पाय बाय 4. बरोबर, सो फाय बाय 2 इज इक्वल्स टू पाय बाय 4, म्हणजे इथे काय येणार, दॅट इज फाय इज इक्वल्स टू शुड बी, दॅट फाय should be equals to, that is इथे 2 आणि हा 2 जाणार, सो दॅट इज 5 should be equals to पाय बाय 2. आणि हेच त्यांनी आपल्याला विचारलं, त्यांनी आपल्याला काय विचारलंय, इनिशियल फेज डिफरन्स बिटवीन देम. दिस इज द इनिशियल फेज डिफरन्स बिटवीन देम, दॅट इज 5 इज इक्वल्स टू पाय बाय 2. आणि इनिशियल फेज डिफरन्स म्हणजे काय बघा, फेज म्हणजे काय असतो, हा ब्रॅकेट मधला पार्ट, हा ब्रॅकेट मधला पार्ट. सो फेज डिफरन्स म्हणजे काय, ह्याचा ब्रॅकेट मायनस ह्याचा ब्रॅकेट, म्हणजे ओमेगा टी प्लस फाय मायनस ओमेगा टी कॅन्सल, म्हणजे फेज डिफरन्स काय असणार आहे, ओनली फाय असणार आहे. तो किती आलाय आपला, पाय बाय 2. सो आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे, काही नाही, फक्त याच्यामध्ये बघा तुम्हाला लक्षात काय पाहिजे होतं, तुम्हाला साइन सी मायनस साइन डी हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात राहिला असेल किंवा लक्षात असेल तर हा क्वेश्चन इझी. जर तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात नसेल तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी डिफिकल्ट. ठीक आहे, सो फॉर्म्युले लक्षात असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठीच आपल्याला बोर्डाचा अभ्यास पण करावा लागत असतो. काही जण म्हणतात की सीईटीचा अभ्यास करा, बोर्डाचा राहू द्या, पण बोर्डाचा अभ्यास करण्याचा असा फायदा होत असतो. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन, द इक्वेशन ऑफ द वेव इज गिवन बाय y इज इक्वल्स टू दॅट इज 10 साइन ऑफ 2 पाय t बाय 30 प्लस अल्फा. ओके, नाव आणि पुढे त्यांनी काय म्हणलंय, दॅट इज इफ द डिस्प्लेसमेंट इज 5 सेंटीमीटर ॲट t इज इक्वल्स टू 0, then the total phase at t is equals to 7.5 सेकंड will be. ठीक आहे, बघा त्यांनी काय, इफ द डिस्प्लेसमेंट इज 5 सेंटीमीटर ॲट t इज इक्वल्स टू 0. बघा, सो त्यांनी x इज इक्वल्स टू काय सॉरी इथे y दिलंय तुम्हाला, सो y इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर सांगितलंय ॲट टाइम t इज इक्वल्स टू 0. म्हणजे जर आपल्याकडे इक्वेशन काय बघा, इथं y चं इक्वेशन काय आहे आपल्याकडे, y चं इक्वेशन काय, y इज इक्वल्स टू 10 साइन ऑफ 2 पाय t
बाय 30 प्लस अल्फा. राईट. आता जर t इज इक्वल टू 0 केलं मी, ॲट t इज इक्वल टू 0, तर हा जो 2 पाय इंटू 0 डिवाइड बाय 30, हे जे टर्म हे 0 होऊन जाईल. सो माझ्याकडे राहणार ॲट t इज इक्वल टू 0, वाय किती आहे 5 सेंटीमीटर. सो 5 इज इक्वल टू 10 साइन ऑफ, हे टर्म तर 0 होऊन जाईल, 0 प्लस अल्फा म्हणजेच काय, दॅट इज 5 बाय 10 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू, इथे माझ्याकडे काय राहणार, दॅट इज साइन अल्फा. आणि आपल्याला माहिती आहे साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, म्हणजे 30 म्हणजेच किती, दॅट इज पाय बाय 6. सो अल्फा किती आलाय आपल्याकडे, पाय बाय 6 म्हणजेच काय 30 डिग्री. ही झाली आपल्याकडे अल्फाची व्हॅल्यू. आता त्यांनी विचारलंय काय आपल्याला बघा, त्यांनी विचारलंय टोटल फेज ॲट t इज इक्वल टू 7.5 सेकंड. म्हणजे फेज म्हणजे काय, हा जो ब्रॅकेट असतो दॅट इज अँगल ऑफ साइन फंक्शन, त्याला आपण, किंवा जो कधी कधी कॉस फंक्शन बी असू शकतो डिपेंडिंग ऑन द स्टार्ट ऑफ ऑसिलेशन. राईट. सो हा झाला आपला फेज. राईट. तो फेज काढायचा आहे t इज इक्वल टू 2 पाय सेकंड. बघा फेज काय आपल्याकडे, बघा फेज. सो फेज इज इक्वल टू 2 पाय t डिवायडेड बाय 30 प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आली आहे, पाय बाय 6. नाव ॲट t इज इक्वल टू 7.5, t इज इक्वल टू 7.5. सो फेज किती येतोय बघा आपल्याला आता, देअरफॉर फेज इज इक्वल टू काय येणार आहे बघा आता आपल्याला, 2 पाय इंटू t म्हणजे किती, t 7.5 डिवायडेड बाय 30 प्लस पाय बाय 6. बघा आता 7.5, जर 7.5 बघा 7 चौक 28 आणि हे 0.5 5 चौक 20, म्हणजे जवळपास ह्याचं जर तुम्ही डायरेक्टली डिव्हिजन केलं तर इथं 4चा डिव्हिजन जाणार. राईट. सो इथं 7.5 इंटू 4 इज इक्वल टू 30 येते बघा. सो इथे काय येणार बघा, हे 2 नि हे इथे गेले 2, म्हणजे इथं राहतं काय बघा, इथे राहतो पाय बाय 2 प्लस पुढे राहतो आपला पाय बाय 6, म्हणजे येणार काय बघा 6 पाय प्लस 2 पाय म्हणजे 8 पाय डिवायडेड बाय 12, 8 पाय डिवायडेड बाय 12 म्हणजेच काय, जर 4 ने जर डिवाइड केलं दोन्ही याला, तर इथे काय राहणार 2 पाय बाय 3, 2 पाय बाय 3 म्हणजेच काय राहणार ऑप्शन बी. दिस इज द फेज 2 पाय बाय 3. ओके. चला इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. नाउ a particle of mass 5 gram is executing SHM with an amplitude of 0.3 meter and time period pi by 5 second. The maximum value of the force acting on the particle is. ठीक आहे. मॅक्झिमम फोर्स विचारला. मॅक्झिमम फोर्सची बघा काय असतो आपल्याला, इन ऑसिलेशन फोर्स इज इक्वल टू असतो k इंटू एक्स. जर आपल्याला मॅक्झिमम फोर्स असेल तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट घ्यावं लागेल, दॅट इज k इंटू अँप्लिट्यूड ए. बरोबर. आता अँप्लिट्यूड दिलंय का आपल्याला, नाही अँप्लिट्यूड दिले 0.3 दिले आणि टाइम पिरियड दिलाय पाय बाय 5 सेकंड. म्हणजे आपल्याला अँप्लिट्यूड आहे आपल्याकडे, के नाही बघा. सो के ची व्हॅल्यू काढावी लागेल मला. के ची व्हॅल्यू काय असते बघा आपल्याला माहिती आहे. देअरफॉर इथं मी काय देणार बघा, के इज इक्वल टू काय, एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए. के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर असतो. राईट. मास दिले 5 ग्रॅम. सो 5, आता ओमेगाची व्हॅल्यू कशी काढणार बघा, बघा एम इंटू ओमेगा म्हणजेच काय असतो 2 पाय बाय टी. आपण का गेला याच्यामध्ये, कारण की त्यांनी टाइम पिरियड दिला आपल्याला, ओमेगा नाही दिलाय. राईट. सो ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय बाय टी, याचा स्क्वेअर घेतला, इथं ए आला. सो फायनली माझा फॉर्म्युला काय येणार, एम इंटू 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू ए. ठीक आहे. सो बघा इथं मास किती आहे 5 ग्रॅम. आता इथे ऑप्शन सगळे एसआय युनिट मध्ये, सगळे आपले वरचे पण सगळे आपले घेताना एसआय युनिट मध्ये घ्या. सो 5 ग्रॅम म्हणजे 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 किलोग्रॅम इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअर. टी म्हणजे काय, पाय बाय 5, म्हणजे तुम्ही काय करणार पाय स्क्वेअर बाय 5 स्क्वेअर. आता पाय स्क्वेअर बाय 5 स्क्वेअर. ठीक आहे. इंटू हा अँप्लिट्यूड आहे, इंटू वरती परत अँप्लिट्यूड किती दिले आपल्याला 0.3 मीटर, 0.3 मीटर. ठीक आहे. हा पाय स्क्वेअर आणि हा पाय स्क्वेअर कॅन्सल होणार. ठीक आहे. हा 5 स्क्वेअर हा वरती जाणार बघा, हा 5 जो स्क्वेअर आहे तो वरती जाणार, म्हणजे वरती राहणार काय बघा, आता वरती मी काय करतो 5 इंटू 4 20, 20 इंटू 5 चौक 20, 20 6 60 आणि हे पॉईंट आहे. सो 6 राहणार वरती, फक्त वरती राहणार फक्त 6 इंटू हा 10 टू दी पॉवर मायनस 3 राहणार परत. आणि हा जो खालचा 5 स्क्वेअर आहे हा परत न्यूमरेटरला येणार, म्हणजे हा किती होणार, दॅट इज 25 होणार. सो 25 इंटू 6 आपल्याला माहिती आहे 150. सो 150 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 3 म्हणजे आन्सर काय येणार 0.150. सो आणि दिस इज आवर मॅक्झिमम फोर्स आणि युनिट काय राहणार याचं, न्यूटन. सो 0.15 दिस इज द आन्सर विच इज ऑप्शन
डी. ठीक आहे, सो आन्सर विल बी ऑप्शन डी. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A particle execute SHM of period that is 2 pi by root 3. Period किती दिलाय 2 pi by root 3 सेकंड along a straight line 4 सेंटीमीटर लॉंग. ठीक आहे, 4 सेंटीमीटर लॉंग दिली आहे. याचा अर्थ ऑब्विसली एम्प्लिट्यूड किती असणार आहे, एम्प्लिट्यूड 2 असणार आहे. ठीक आहे, बघू आपण. चला, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट विच व्हेलॉसिटी इज न्यूमरिकली इक्वल टू द ॲक्सेलरेशन. बघा, व्हेलॉसिटी इज न्यूमरिकली इक्वल टू ॲक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, म्हणजे त्यांनी व्हेलॉसिटी इज इक्वल सांगितले ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सो इथं मी काय करतो, ओमेगा आणि हा स्क्वेअर कॅन्सल जर केला तर माझ्याकडे राहतं फक्त अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे राहतो माझ्याकडे ओमेगा एक्स. आता मी दोन्ही साईडला स्क्वेअर करतो, सो इथे काय येणार माझं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे येणार आहे ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा इथं नंतर काय येणार बघा, ठीक आहे, ए स्क्वेअर आपल्याला त्यांनी विचारले काय, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट विच डिस्प्लेसमेंट विचारली. ठीक आहे, सो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा एक्स स्क्वेअर ह्या साईडला नेला मी, एक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथे माझ्याकडे काय राहणार आहे, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. ठीक आहे, सो देअरफॉर ए स्क्वेअर. ठीक आहे, ए म्हणजे किती, ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड किती घ्यावं लागेल बघू आपण, आपल्याला किती घ्यावं लागेल ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, आता बघून इथून आपण काय करूया, ओमेगाची व्हॅल्यू काढू. बघा आता त्यांनी टाइम पिरियड दिला आपल्याला, बघा इथे लिहितो मी, टी इज इक्वल्स टू दिलाय 2 पाय बाय रूट 3. बरोबर, आणि आपल्याला माहिती आहे ओमेगा काय असतो, दॅट इज 2 पाय बाय टी. हा फॉर्म्युला आहे ओमेगाचा. सो हा काय येणार आहे 2 पाय डिवाइड बाय टी म्हणजे काय 2 पाय, आणि हा रूट 3 म्हणजे कारण की रूट 3 खाली येणार आहे, हा परत न्यूमरेटरला वरतीच आहे, हा 2 पाय कॅन्सल, म्हणजे ओमेगा इज इक्वल्स टू फक्त काय येणार आपल्याला रूट 3 येणार. बरोबर, सो इथं माझ्याकडे काय आहे बघा, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर प्लस 1. बरोबर, सो आता रूट 3 चा स्क्वेअर बघा, म्हणजे इथे काय येणार आहे, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, रूट 3 चा स्क्वेअर काय असणार आहे 3 प्लस 1, म्हणजे इथे काय आलं, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x स्क्वेअर. दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर रूट घेतला, दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतला तर मला काय मिळेल, ए इज इक्वल्स टू 2x. ए इज इक्वल्स टू 2x. ठीक आहे, सो देअरफॉर x इज इक्वल्स टू मला काय मिळेल, a बाय 2. बरोबर, x इज इक्वल्स टू मला काय मिळेल, a बाय 2. आता एम्प्लिट्यूड किती आहे बघा, त्यांनी काय सांगितलं, स्ट्रेट लाईन ही 4 सेंटीमीटर लॉंगची, म्हणजे लेट्स से ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे आपली E1, ही दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन आहे E2. सो त्यांनी ह्या स्ट्रेट लाईन म्हणजे काय, ह्या स्ट्रेट लाईन मध्ये असं ऑसिलेशन होतंय, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे, टू अँड फ्रो मोशन, राईट. आणि ही आपली मीन पोझिशन असते. सो त्यांनी स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स दिलंय, म्हणजे E1 E2चं डिस्टन्स त्यांनी दिले 4 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड काय असतं, त्याच्या हाफ असतं. सो ॲम्प्लिट्यूड शुड बी इक्वल्स टू 2 सेंटीमीटर, राईट. सो देअरफॉर इथं काय येणार, एक्स इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर डिवाइड बाय 2, दॅट इज इक्वल्स टू, दॅट इज 1. आणि ऑप्शन सगळे सेंटीमीटर मध्येच आहे, दॅट इज ऑप्शन डी. आन्सर इज ऑप्शन डी. ठीक आहे, सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, पार्टिकल इज सस्पेंडेड फ्रॉम अ vertical spring which is executing SHM, okay, of frequency 5 Hz. The spring is unstretched. The spring is unstretched at highest point of oscillation. At highest point of oscillation, maximum speed of the particle is. ठीक आहे, बघा त्यांनी दिलंय काय बघा, लेट्स से त्यांनी आपल्याकडे ही एक अशी स्प्रिंग आहे आपल्याकडे, लेट्स से हे अशी, लेट्स से इथे तिला अटॅच केलंय. ठीक आहे, आता ही तिची नॉर्मल पोझिशन आहे. आता ती इथून काय करते, इथून आता ती पुढे काय ते स्ट्रेच करतोय आपण तिला. स्ट्रेच केल्यानंतर तिला आपण लेट्स से ती आता इतकी स्ट्रेच करतोय आणि रिलीज करतोय. आता ह्या पार्ट मध्ये ती काय करते, ऑसिलेशन करते. सो ही तिची एक एक्स्ट्रीम पोझिशन झाली, आणि ही तिची दुसरी, इथे ही काय झाली, ही दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन झाली. ठीक आहे, आणि इथे कुठेतरी तिची मीन पोझिशन झाली.
बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं ॲट हायेस्ट पोझिशन. ऑब्विसली ही काय झाली हायेस्ट पोझिशन आणि ही काय झाली बॉटम पोझिशन. एक एक्स्ट्रीम शुड बी हायेस्ट आणि अनदर एक्स्ट्रीम शुड बी दी बॉटम, राईट. त्यांनी काय सांगितलं ॲट हायेस्ट पोझिशन, ॲट हायेस्ट पॉईंट ऑफ पोझिशन द स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड ॲट हायेस्ट पॉईंट ऑफ पोझिशन. म्हणजे ही अनस्ट्रेच्ड आहे, इथं या स्ट्रेच नाही आहे ह्या पॉईंटला, ठीक आहे, ॲट हायेस्ट पोझिशन. सो त्यांनी पुढे विचारलं आपल्याला मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज, मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज हे विचारलंय त्यांनी. सो मॅक्झिमम स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला बघा काढावा लागेल अगोदर. मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा, ठीक आहे. आता इथं आपल्या ॲम्प्लिट्यूड माहिती आहे का नाही माहिती. ओमेगा आपण काढू शकतो. ओमेगा कशी काढू शकतो बघा आपल्याला माहिती आहे, दॅट इज एन, फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला 5 हर्ट्ज, बरोबर. सो ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय एन. सो 2 पाय इंटू 5 जर केलं मी तर ओमेगा इथं मला मिळते 10 पाय. दिस इज माय ओमेगा. ओमेगा तर मला मिळाली आता, ठीक आहे. आता ओमेगा मिळालं, ॲम्प्लिट्यूड मला अजून माहीत नाही आहे, ठीक आहे. आता ॲम्प्लिट्यूड मी कसं काढणार, ॲम्प्लिट्यूड कसं काढणार बघा, ठीक आहे. आता ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी मला काय करावं लागेल, तर ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये होणार काय, इथे त्यांनी काय सांगितलं सस्पेंडेड फ्रॉम व्हर्टिकल स्प्रिंग विच इज एक्झिक्युटिंग द फ्रिक्वेन्सी द स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड ॲट, ठीक आहे. आता ॲक्च्युली इथं होणार काय की इथे काहीतरी मास अटॅच असेल और त्या स्प्रिंगचं स्वतःचं मास असेल, बरोबर. तर ह्या केसमध्ये होणार काय, ह्या केसमध्ये होणार काय की स्प्रिंग फोर्स असतो आपला, स्प्रिंग फोर्स काय असतो एफ इन, स्प्रिंग फोर्स काय असतो आपला दॅट इज एफ एस इज इक्वल्स टू काय असतो के एक्स, राईट. आणि दुसरा ह्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे दॅट इज आपला वेट फोर्स, बरोबर. तो किती असणार आहे आपला दॅट इज एम जी. हे दोघं ऑब्विसली एकमेकाला बॅलन्स करणार, राईट. सो इथं मी काय करणार दॅट इज एफ स्प्रिंग डिवाइड बाय इथं काय येणार दॅट इज एफ वेट, बरोबर. सो इथं काय येणार आहे बघा के एक्स, बरोबर, के एक्स इज इक्वल्स टू एम जी. आता ऍट हायेस्ट पोझिशन, ऍट हायेस्ट पोझिशन जर मला हा फॉर्म्युला लिहायचा आहे ना, ऍट हायेस्ट पोझिशन देअरफॉर ऍट हायेस्ट पोझिशन. आता मी जर हाच हे फोर्स इक्विलिब्रियम मी हायेस्ट पोझिशनला लिहायचं आहे, म्हणजे ह्या पोझिशनला एक्स किती असणार आहे बरं, दिस इज एक्स म्हणजेच काय ॲम्प्लिट्यूड असणार आहे. सो देअरफॉर इथं मी काय लिहिणार के ए इज इक्वल्स टू काय असणार आहे माझी एम जी, बरोबर. इथून मला ए चा फॉर्म्युला मिळतो बघा, इथून मला ॲम्प्लिट्यूड काय मिळतं मला ए इज इक्वल्स टू एम जी बाय के, ठीक आहे. एम जी बाय के मला हे मिळतं, ॲम्प्लिट्यूड मिळतं, ठीक आहे. आता ॲम्प्लिट्यूड मला आता ॲम्प्लिट्यूड काढायचं, बरोबर. सो इथं मी काय करणार बघा एम जी, के चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, के चा फॉर्म्युला दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर, बरोबर. सो इथून एम एम कॅन्सल, आता काय आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड शुड बी इक्वल्स टू जी अपॉन ओमेगा स्क्वेअर, बरोबर. सो जी ची व्हॅल्यू लेट्स मी काय करतो, जी ची व्हॅल्यू घेतो मी 10, 9.8 असते पण अप्रॉक्सिमेटली 10 घ्या, ठीक आहे. आणि ओमेगा आपल्याकडे 10 पाय आहे. सो ओमेगा स्क्वेअर काय येणार आहे 100 इंटू पाय स्क्वेअर. सो 10 आणि इथे 10. सो ऑब्विसली ॲम्प्लिट्यूड मला काय मिळणार आहे, ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू 1 अपॉन 10 पाय स्क्वेअर, हे मला ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे ओमेगा पण आहे आणि आता माझ्याकडे ॲम्प्लिट्यूड पण आहे. सो मी मॅक्झिमम व्हेलॉसिटी काढू शकतो बिंदास्त. सो व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा. ए आहे माझा 1 अपॉन 10 इंटू पाय स्क्वेअर इंटू ओमेगा आहे माझ्याकडं दॅट इज 10 इंटू पाय, ठीक आहे. सो 10 10 कॅन्सल, हा स्क्वेअर आणि हा पाय कॅन्सल होणार, आन्सर राहणार फक्त 1 अपॉन पाय. दिस इज माय व्ही मॅक्स, ठीक आहे. सो 1 अपॉन पाय दॅट इज द ऑप्शन सी, ही असणार माझी मॅक्झिमम व्हेलॉसिटी, ठीक आहे. कन्सेप्ट काय बघा दॅट इज स्प्रिंग फोर्स आणि वेट फोर्स आपल्याला बॅलन्स करावा लागेल, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Okay. For a body of mass m, the acceleration due to gravity at distance r from the surface of the earth is g by 4. Okay. Its value at a distance r by 2 from the surface of earth is. Okay. Actually मला वाटतं चुकून हा दुसरा क्वेश्चन आलाय, कारण की हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. चुकून आलाय बघा, तरी ठीक आहे सॉल्व्ह करू आपण. बघा आपल्याला माहिती आहे जीचा फॉर्म्युला काय असतो जीएम अपॉन आर स्क्वेअर, राईट. सो आपल्याला एक माहिती आहे जी जे असते आपल्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असते, बरोबर. सो देअरफॉर बघा मी इथे काय लिहितो दॅट इज जी ॲट हाईट एच डिवायडेड बाय जी ऑन द सरफेस इज इक्वल्स टू द काय येणार आहे बघा दॅट इज आर अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर, बरोबर. ही काय दॅट इज दी हाईट म्हणजे टोटल म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द सेंटर when the object is at height h. This is what that is the
distance from the center of the earth, that is the distance of surface from the center, right? ठीक आहे. सो GH त्यांनी आपल्याला विचारले आपल्याला, ठीक आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलंय, द ग्रॅव्हिटी ॲट डिस्टन्स r फ्रॉम द surface of the earth. ओके, ठीक आहे. r फ्रॉम द surface of the earth हे विचारले त्यांनी, ठीक आहे. याला मी r डॅश लिहितो, नुसतं r नाही करत, ठीक आहे. सो इथे मी GR करतो, ठीक आहे. सो इथं बघा काय येणार आहे मग मला आता, GH अपॉन G इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, दॅट इज R प्लस R, कारण की सरफेस ऑफ द अर्थ म्हणले, सो मला R प्लस R घ्यावं लागेल. आणि इथं काय घेतलंय त्यांनी, R प्लस H. H किती सांगितलंय, इट्स व्हॅल्यू ॲट डिस्टन्स R/2 फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे नेक्स्ट केसमध्ये काय असणार आहे, दॅट इज R प्लस R/2 असं विचारलंय. आणि ह्या होल याचं मला काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावाच लागेल, ठीक आहे. सो इथं काय येणार आहे बघा, देअरफॉर GH त्यांनी किती दिलंय बघा, एक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी R/2 नाही, GH काढायचं आपल्याला. G त्यांनी दिलंय बघा, G किती दिलंय त्यांनी, फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ G/4 दिलंय. G दिले त्यांनी G/4, ठीक आहे. तो याला मी असं लिहू शकतो, GH अपॉन इथं दिले त्यांनी G/4. G/4 म्हणजे याला, ठीक आहे, याला मी G डॅश लिहितो किंवा हे GR आहे. हां, G म्हणजे आपली नॉर्मल व्हॅल्यू ती ॲट द सरफेस, G ची व्हॅल्यू ऑन द सरफेस, ठीक आहे. सो इथं माझ्याकडे राहणार आहे काय बघा, 4, हा 4 वरती जाईल, हा 4 नंतर न्यूमरेटरला जाईल. सो 4GH डिवायडेड बाय अपॉन G इज इक्वल्स टू, इथे R प्लस R 2R होऊन जाईल, ठीक आहे. सो 2R चा स्क्वेअर तिथे काय होऊन जाईल, दॅट इज 4R स्क्वेअर डिवायडेड बाय, इथे काय होऊन जाईल, R प्लस R/2 म्हणजे इथे 3R/2 होऊन जाईल, राईट. 3R/2 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल इथं, 9R स्क्वेअर डिवायडेड बाय 4, ठीक आहे. 9R स्क्वेअर डिवाइड बाय 4 होऊन जाईल तो. सो इथे काय होईल नंतर, सो R स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, R स्क्वेअर कॅन्सल. सो इथे नंतर काय होईल, दॅट इज 4GH डिवायडेड बाय G, हा 4 नंतर वरती जाईल, तर 4/4 डिवायडेड बाय 9. सो इथे काय होईल, दॅट इज दिस 4 अँड दिस 4 विल बी कॅन्सल. आणि इथे काय राहील, दॅट इज 4/9 राहील फक्त. सो ह्याचाच अर्थ काय, G ॲट हाईट H इज इक्वल्स टू व्हॉट, 4/9 टाइम्स ऑफ G. G म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सो 4/9 इंटू G असा ऑप्शन आहे, ऑप्शन बी, ठीक आहे. सो द आन्सर विल बी ऑप्शन बी. ऑसिलेशनचा नव्हता हा, ग्रॅव्हिटेशनचा होता, ठीक आहे, काही नाही. आपल्याला ग्रॅव्हिटेशन पण चॅप्टर आहे, सो आपण करू शकतो. चला नेक्स्ट, चला. अ पेंडुलम क्लॉक इज रनिंग फास्ट टू करेक्ट इट्स टाइम वी शुड, बघा इट्स रनिंग फास्ट म्हणजे तिचा टाइम पिरियड कसा आहे, टाइम पिरियड तिचा कमी आहे, राईट. सो तिला करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वी शुड इन्क्रीज इट्स टाइम, बरोबर. टाइम आपल्याला तिचा इन्क्रीज करायला लागणार आहे, राईट. आता त्यांनी काय सांगितले, रिड्यूस द लेंथ ऑफ पेंडुलम, आणि काय करा, आता बघा काय करावं लागेल एक्झॅक्टली आपल्याला. सो आपल्याला पेंडुलमच्या लेंथ आणि टाइम पिरियड मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे, काय फॉर्म्युला आपला, दॅट इज T इज इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ L/G. जो आपला T असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L असतो. सो ऑब्विसली तर T वाढवायचा असेल तर आपल्याला L पण काय करावं लागणार आहे, वाढवावीच लागणार आहे. सो इथे काय करावं लागणार आहे आपल्याला, इन्क्रीज द लेंथ ऑफ द पेंडुलम, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता, मग ती क्लॉक बरोबर कशी करेक्ट होऊन जाईल, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A child is sitting on a swing which performs SHM. It has a minimum and maximum height from the ground 0.75 cm and 2 cm respectively. Its maximum speed will be. ठीक आहे, बघा याला आपण कसं इमेजिन करू. लेट से हा एक झोका आहे, त्या झोक्याचा इथं काहीतरी असा बांधलेला आहे तो, ही त्याची मेन पोझिशनला आहे. आता ज्यावेळेस तो मुलगा झोका खेळत असेल, तो एक तर ह्या पोझिशनला जात असेल, बरोबर, इथं ह्या पोझिशनला गेला, नंतर तो ह्या पोझिशनला जात असेल, बरोबर. म्हणजे आता याचा अर्थ, आणि लेट से दिस इज आवर ग्राउंड, हे आपलं ग्राउंड आहे, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलंय, इट्स मिनिमम अँड मॅक्झिमम हाईट्स फ्रॉम द ग्राउंड. ओके, सो मिनिमम हाईट ऑब्विसली इथून असणार आहे, राईट. सो ही जी मिनिमम हाईट आहे ही किती असणार आहे, दॅट इज 0.75, बरोबर. आणि मॅक्झिमम हाईट ही किती असणार आहे आपली, दॅट इज 2 मीटर, बरोबर. मॅक्झिमम हाईट किती असणार आहे, 2 मीटर असणार आहे. तर त्यांनी विचारलं आपल्याला इट्स मॅक्झिमम स्पीड विल बी. आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम स्पीड कुठे असते,
व्ही मॅक्स कुठे असते, इज ॲट मीन पोझिशन. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचंय, त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची मीन पोझिशनची. ठीक आहे, आता कसं करणार बघा. आता आपल्याला माहिती आहे ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलकडे कोणती एनर्जी असते, फक्त पोटेन्शियल एनर्जी असते. ऍट मीन पोझिशनला पार्टिकलकडे कोणती एनर्जी असते, फक्त कायनेटिक एनर्जी असते. ठीक आहे, सो मी तर असं करू शकतो, दॅट इज अ पीई. लेट से ही पोझिशन ए आहे माझी आणि लेट से ही पोझिशन आहे माझी बी. सो मी असं करू शकतो, पोझिशन पोटेन्शियल एनर्जी ऍट ए शुड बी इक्वल्स टू दी कायनेटिक एनर्जी ऍट बी. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट ए काय असणार आहे, एम जी एच शुड बी इक्वल्स टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. बरोबर. सो एम एम इथे काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, एच त्यांनी आपल्याला दिलंय, एच किती दिलंय त्यांनी आपल्याला 2 मीटर दिलंय. ठीक आहे, सो विचारलं की आपल्याला व्ही विचारलंय. सो की व्हीला एका साईडला घेतो मी, इथं काय येणार 2gh इज इक्वल्स टू माझ्याकडे काय येणार आहे व्ही स्क्वेअर. ठीक आहे, सो 2 इंटू जीला मी 10 घेतो आणि h 2 इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर. ठीक आहे, सो भाई 4 4 40 इक्वल्स टू सॉरी 2 मीटर 2gh. 40चं तर इथं कुठं दिसत नाही आपल्याला, बघा काहीतरी चुकलंय का आपलं. 2gh. So the 40 is equals to v square, जो v अंडर रूट 40 mgh. हो ओके ओके ओके, सॉरी ॲक्च्युली आपल्याला हाईट काय करावं लागेल. हाईट जर आपण इथून घेतली बघा, जर हे जर 2 मीटर आहे म्हणजे हे किती आहे 0.75 मीटर आहे. म्हणजे याचा अर्थ हे डिस्टन्स किती असणार आहे, दॅट इज ऑब्विसली हे जर 0.75 असेल तर हे डिस्टन्स असणार आहे 1.25. म्हणजे एच किती घ्यावं लागणार आहे आपल्याला, ह्या पोझिशनपासून घ्यावं लागणार आहे आपल्याला 1.25. कारण की इथून हाईट घ्यावं लागणार आहे मित्रांनो, आपल्याला इथून हाईट घ्यावं लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू याच्या हाईट घ्यावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो इथं एच किती घ्यावं लागणार आहे मला 1.25 ही घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, जर तसं मी जर केलं तर मला किती आन्सर येते बघा. टू V2G10 केलं, सो 20 इंटू 1.25. 20 इंटू 1.25 म्हणजे इथे किती येतं जवळपास 25 येणार आहे. 20 इंटू 1.25 दॅट इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर. व्ही इज इक्वल्स टू म्हणजे 5 आलं पाहिजे. व्ही इज इक्वल्स टू 5. सो आन्सर काय असणार आहे बघा मित्रांनो, ऑप्शन बी असणार आहे बघा. सो कारण की मला बघा हाईट इथूनच घ्यावी लागणार आहे मला, कारण की ह्यालाच विथ रिस्पेक्ट टू कम्पेअर करून मला हाईट घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे इथं आन्सर इथं हाईट किती घ्यावं लागणार मला 1.25 घ्यावं लागणार, कारण की हाईट ह्या पोझिशनपासून घ्यावं लागणार आहे मला. ठीक आहे, कारण की का तुम्हाला सांगतो मित्रांनो, कारण की इथे कायनेटिक एनर्जी ठीक आहे, बट जेव्हा मी हे रिलेशन घेतो पोटेन्शियल एनर्जी ॲट ए शुड बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट बी, धिस इक्वेशन इज व्हॅलिड व्हेन वी मेजर और वी कन्सिडर दी हाईट फ्रॉम धिस पॉइंट. कारण की हा ग्राउंड जर इथे आहे आणि ही जर पोझिशन इथे आहे, सो याचा अर्थ काय की ह्या पोझिशनला सुद्धा ह्या पार्टिकलकडे काही ना काही पोटेन्शियल एनर्जी असणारच आहे, कारण की त्याला काहीतरी हाईट आहे. पण आपण काय म्हणतोय, इथे फक्त कायनेटिक एनर्जी आहे आणि इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो पोटेन्शियल एनर्जी 0 घ्यायला म्हणजे आपल्याला इथे हाईटच 0 घ्यावं लागणार आहे, राईट. पोटेन्शियल एनर्जी 0 घ्यायला समजा. ठीक आहे, 1 मिनिट. सो ठीक आहे, सो आन्सर बघा, रिझन समजलं का तुम्हाला. 1 मिनिट, थोडंसं हे निघलं होतं माईक. ओके बघा,
सो बघा आपण काय कन्सिडर करतो की इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, म्हणजे यालाच आपण हाईट 0 कन्सिडर करतो. ठीक आहे, आणि इथे इथूनच फक्त आपण हाईट मेजर करत असतो, म्हणून हाईट घेताना फक्त आपल्याला ह्या पॉईंट पासून घ्यायची. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A particle is performing SHM with maximum velocity v. Okay, maximum velocity किती सांगितली आहे, v दिली आहे. If the amplitude is tripled and periodic time is doubled, the maximum velocity will become. ठीक आहे, बघा इनिशियली मॅक्झिमम वेलोसिटी किती दिली आहे, v1 लेट्स से a ओमेगा, हा आपला जनरल फॉर्म्युला माहिती आहे. आता v2 त्यांनी काय सांगितलंय, इफ द एम्प्लिट्यूड इज ट्रिपल्ड, म्हणजे एम्प्लिट्यूड किती झालाय आता 3 टाइम्स ऑफ a, बरोबर राईट. सो पहिले थांबा, मी याला v2 इज इक्वल्स टू असं लिहितो, v2 इज इक्वल्स टू a2 इंटू ओमेगा 2. ठीक आहे, सो v2 इज इक्वल्स टू काय असणार, a2 काय झालंय 3 टाइम्स ऑफ a झालंय, आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितले ट्रिपल्ड अँड पिरियडिक टाइम इज डबल. ठीक आहे, सो ओमेगा टी ला मी काय लिहितो, दॅट इज 2 पाय बाय t1 असं लिहितो. सो इथे काय होणार बघा, 3a इंटू 2 पाय डिव्हायडेड बाय t1. t1 ला मी काय लिहिणार, दॅट इज पिरियडिक टाइम इज डबल्ड, सो याला मी काय लिहिणार 2 इंटू t. ठीक आहे, सो आता मी फक्त काय करतो बघा, हा झाला माझा v2, तर मी काय करतो देअरफॉर v2 इज इक्वल्स टू, मी काय करतो हे 3/2 बाजूला काढतो, आणि इथे काय करतो, राहणार काय माझं a इंटू 2 पाय बाय t, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय, a इंटू 2 पाय बाय t, बरोबर. सो याचा अर्थ काय, म्हणजे हा माझा काय v1 आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे दिस इज v1, म्हणजे मी याला असं लिहू शकतो 3/2 टाइम्स ऑफ v1, बरोबर. जे आपली मॅक्सिमम वेलोसिटी होती 3/2 म्हणजे काय, दॅट इज 1.5 v1, कारण की ऑप्शन त्यांनी 1.5 मध्ये दिला. सो आन्सर इज ऑप्शन डी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा त्यांनी काय दिलंय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय, इक्वेशन ऑफ 2 सिंपल हार्मोनिक वेव्ह इज गिवन बाय y1 इज इक्वल्स टू 2 साइन ऑफ 8 पाय t अपॉन 0.2 माइनस x/2, y2 is equals to 4 sin 8 pi t upon 0.16 minus x upon 1.6. Then both waves have same velocity, same wavelength, same frequency and same period. ठीक आहे, बघा आता मित्रांनो, सो बघा y1 इज इक्वल्स टू आपल्याला काय दिलं बघा, y1 ला जर मी ह्या 8 पाय ला जर आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतला, सो इथे काय येणार आहे 2 साइन ऑफ, इथे काय येणार आहे 8 पाय t अपॉन 0.2 मायनस 8 पाय x/2, बरोबर. सो y2 इज इक्वल्स टू किती येणार आहे, दॅट इज 2. आता y2 इज इक्वल्स टू 4, सॉरी इथे 2 नाही 4 आहे, आता 4 साइन ऑफ 8 पाय t आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, 8 पाय t डिवाइडेड बाय 0.16 मायनस 8 पाय x डिवाइडेड बाय 1.6. ठीक आहे, सो जर आपण याला जर कम्पेअर केलं आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत, दॅट इज y इज इक्वल्स टू a साइन ऑफ दॅट इज ओमेगा टी मायनस x बाय लॅम्बडा असं असतो, बरोबर. सो जर याला कम्पेअर केलं तर दोघांचा पण बघा, हा जो पार्ट आहे दॅट इज 8 पाय बाय 0.2 हा याचा ओमेगा 1 झाला, आणि 8 पाय बाय 0.16 ओमेगाचा, म्हणजे हा दोघांचा ओमेगा वेगवेगळा आहे, बरोबर. सो ओमेगा 1 इज नॉट इक्वल्स टू दी ओमेगा 2, बरोबर. म्हणजे ज्याचा अर्थ काय होणार, टाइम पिरियड पण दोघांचा एकमेकांना इक्वल नसणार आहे, आणि म्हणजेच काय होणार, दॅट इज फ्रिक्वेन्सी सुद्धा काय असणार एकमेकांची इक्वल नसणार आहे, बरोबर. n1 इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू l2 असणार आहे, बरोबर. सो हे दोन ऑप्शन, तर फ्रिक्वेन्सी सेम पिरियड, हे तर गेले उडत, बरोबर. हे तर ऑप्शन नसणार. आता सेम वेवलेंथ, बघा वेवलेंथ कुठे असते, ही x अपॉन लॅम्बडा. सो ह्याचा x अपॉन इथे काय येणार आहे, दॅट इज 8 पाय बाय 2, इथं 4 पाय येणार आहे, बरोबर. म्हणजे 1/4 येते इथे, लॅम्बडा किती येते ह्या केसमध्ये 1/4 पाय येणार आहे, बरोबर. ह्या केसमध्ये किती येते, दॅट इज 8/1.6 1685 म्हणजे 5 पाय येणार. सो इथे किती येते लॅम्बडा सेकंड केसमध्ये 1/5 पाय. सो लॅम्बडा सुद्धा दोन्ही केसमध्ये इक्वल नाही आहे. सो म्हणजे तिन्ही ऑप्शन गेले. सो ऑब्विसली इथं व्हेलॉसिटी दोघांची एकत्र असणार आहे. सो अशा वेळेला दॅट इज ऑप्शन ए आपण सिलेक्ट करू, की बाकीचे 3 ऑप्शन तर इनकरेक्ट येत आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट ऑप्शन बघू आपण.
सॉरी नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलं याच्यामध्ये, अ स्पियर ऑफ मास 25 ग्रॅम इज प्लेस्ड ऑन व्हर्टिकल स्प्रिंग, is placed on a sphere of mass 25 gram is placed on vertical spring. Okay, it is compressed by 0.2 meter using the force 5 newton. ठीक है. When the spring is released, the sphere will reach a height of. ओके ठीक आहे. सो आपण अगोदर डायग्राम काढून घेऊ. बघा डायग्राम मध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला की लेट्स स्प्रिंग आपली व्हर्टिकल ठेवली आपण, कन्सिडर करू वर्टिकल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो स्प्रिंग लेट्स आपली ही स्प्रिंग अशी आहे. ह्या स्प्रिंग वरती त्यांनी काय केलंय, लेट्स से स्पेअर ऑफ मास, इथं आपल्याला स्पेअर ठेवलाय आणि ह्या स्पेअरचं मास दिलेलं आहे 25 ग्रॅम दिलंय. ठीक आहे. 25 ग्रॅमचा स्पेअर ठेवला. इट इज कंप्रेस्ड बाय 0.2 मीटर. 0.2 मीटरने तो कंप्रेस झालाय विथ द फोर्स ऑफ 5 न्यूटन. ठीक आहे. 5 न्यूटन त्याच्यावरती फोर्स लावलेला आहे. सो त्यांनी आपल्याला विचारले स्पियर विल रीच द हाईट. ओके, स्पियर किती हाईटला वरती जाईल असं विचारलंय त्यांनी. ठीक आहे. सो बघा इथं काय करू आपण, बघा इनिशियली काय असणार आहे, बघा नॉर्मल केसमध्ये काय असणार आहे, लेट्स से ही तिची नॉर्मल केस झाली स्प्रिंगची. दिस इज द नॉर्मल केस. नाव आता त्याच्यावरती जर स्पियर ठेवला तर ऑब्विसली ती कंप्रेस होणार, म्हणजे कंप्रेस पोझिशन म्हणजे ती कशी असणार आहे, ही अशी असणार आहे. ठीक आहे. लेट्स से ही तिची आपण मीन पोझिशन झाली. ठीक आहे. ही तिची कंप्रेस्ड पोझिशन झाली अशी, बरोबर. आणि कितीनी कंप्रेस झाली ती, दॅट इज 0.2 ने कंप्रेस झाली. ठीक आहे. सेकंड पोझिशन आपण आता लेट्स से तिने काय, आता जर त्यांनी काय सांगितलंय, इफ द स्पियर इज रिलीज, सॉरी व्हेन द स्प्रिंग इज रिलीज्ड द स्पियर विल रीच द हाईट. आता तिला रिलीज केलं तर म्हणजे ती हाईटला जाणार, लेट्स से अशी इथे जाणार, बरोबर. आता ती हाईटला किती जाणार हे त्यांनी विचारलं. ठीक आहे. सो आपण आता हे 0.2 आपण इथून मेजर केलंय ह्या डिस्टन्स पासून, तर हे सुद्धा हाईट आपल्याला इथूनच मेजर करायची. दिस विल बी द हाईट h. ठीक आहे. सो बघा फोर्स किती दिलाय आपल्याला, 5 न्यूटन. फोर्स गिवन इज 5 न्यूटन. ठीक आहे. आणि x दिलंय आपल्याला, दॅट इज 0.2. सो आपल्याला माहिती आहे स्प्रिंग फोर्स काय असतो, F इज इक्वल्स टू kx, बरोबर. सो इथे काय लिहिणार, देअरफॉर मी 5 इज इक्वल्स टू k इंटू 0.2. ठीक आहे. सो ह्याच्यावर मला 5 डिवाइड बाय 0.2 म्हणजे मला k किती मिळतोय बघा इथे, k मला इथे मिळेल बघा 25. k मला मिळेल इथे 25. ठीक आहे. नाव आता इथे मी काय करू शकतो बघा, आता k तर मला मिळाला, k ची व्हॅल्यू मला कळाली. आता त्यांनी हाईट विचारली मला, हाईट. सो मी इथं काय करणार बघा, आता ह्या पोझिशनला लेट्स से ही जी टॉप पोझिशन आहे ही पोझिशन आणि ही बॉटम पोझिशन, ही टॉप पोझिशनला मी टी ने डिनोट करतो. दिस टॉप पोझिशन इज टी अँड दिस इज द बॉटम पोझिशन बी. ठीक आहे. दिस इज पोझिशन टी, दिस इज पोझिशन बी. आता टॉप पोझिशनला इथे तिच्याकडे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी असणारच काही ना काही. आणि ही जी बॉटम पोझिशन आहे, ही जी बॉटम पोझिशन आहे हिला आपण काय करू शकतो, इथे बी तिच्याकडे काही ना काहीतरी हाईट असणारच आहे, बरोबर. इथं बी काही ना काही हाईट असणारच आहे. किंवा इथे तिच्याकडे एक एनर्जी असणार आहे. ती कोणती एनर्जी असणार आहे, दॅट इज दी एनर्जी ऑफ स्प्रिंग. तिला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स इथं असतो, बरोबर. त्या रिस्टोरिंग फोर्समुळे ती एनर्जी असते, ती काय म्हणते, दॅट इज स्प्रिंग एनर्जी असते, बरोबर. ती एनर्जी किती असते, आपण फॉर्म्युला त्याचा पाहिलेला आहे, दॅट इज द पोटेन्शियल ऑफ स्प्रिंग. पोटेन्शियल ऑफ स्प्रिंगचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. पोटेन्शियल ऑफ स्प्रिंगचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. काय फॉर्म्युला असतो तो, दॅट इज 1/2 kx², बरोबर. ज्यावेळेस आपण स्प्रिंगला कंप्रेस करत असतो त्यावेळेस ती काय करत असते, तिच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड करत असते. आणि ज्यावेळेस आपण तिला सोडून देतो, तिच्यावर समज लेट्स से रिलीज करतो, त्यावेळेस ती एनर्जीने ती जे नेक्स्ट मोशन होतं, बिकॉज ऑफ दॅट एनर्जी इट हॅपन्स. आणि ती एनर्जी किती असते, 1/2 kx². सो इथे काय होणार बघा आता, दॅट इज द पोटेन्शियल ऑफ स्प्रिंग इज इक्वल्स टू, आपल्याला इथे काय करायला लागणार, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल करायला लागणार. कारण की इथं ही एनर्जी म्हणजे कोणती असते, ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असते. ठीक आहे. सो आपण काय करणार बघा, पोटेन्शियल ऑफ स्प्रिंग किंवा पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग इज इक्वल्स टू काय करतो बघा, मी आता साईडलाच लिहितो, पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग ऍट कोणती पोझिशन, ऍट बी पोझिशन.
इज इक्वल्स टू द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट h किंवा ॲट टॉप पोझिशन. बघा फॉर्म्युला कोणती यूज करतोय मी, इथे फॉर्म्युला यूज करतोय मी mgh आणि इथे फॉर्म्युला मी यूज करतोय दॅट इज 1/2 kx². बरोबर, कारण की इथे तेवढीच एनर्जी मिळेल जेवढी इथून रिलीज होणार आहे. बरोबर, बॉटम मधून जेवढी रिलीज होणार तेवढंच ते वरती जाणार आहे. ठीक आहे, सो इथे काय होणार आहे दॅट इज 1/2 k किती आलंय 25 इंटू x². x किती दिलंय बघा इथे आपल्याला दॅट इज 0.2 चा स्क्वेअर करावा लागेल. बरोबर, इथं mgh m म्हणजे किती दिलंय 25 ग्रॅम. सो 25 इंटू 10⁻³ इंटू g घेतो मी 10 आणि इंटू h आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो इथे किती होणार आहे बघा दॅट इज 1/2 इंटू 25 इंटू 0.2 इंटू 0.2 इज इक्वल्स टू 25 इंटू 10⁻³ इंटू 10 इंटू h. बघा मुद्दाम असलेले कट होते काय काय गोष्टी, 25 आणि 25 कॅन्सल होणार, हा 2 आणि हा 0.2 इथे राहणार 0.1. म्हणजे इथे ह्या साईडला बघा किती राहतंय 2 इंटू 10⁻⁻1 राहतोय, 2 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे, आणि ह्या साईडला किती राहत आहे 10⁻³ आणि हा 10 म्हणजे ह्या साईडला राहते 10⁻² इंटू h. जर हा 2 इकडे गेला तर तो किती होणार आहे बघा, सेंटीमीटर मध्ये दिलेत. ओके ठीक आहे, सो ते इकडे गेलं तर काय होणार 2 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू h. सो इथे किती होणार दॅट इज 2 इंटू 10⁻1 राहणार इज इक्वल्स टू h. म्हणजेच काय दॅट इज 20. म्हणजेच काय राहणार दॅट इज 20. थोडा कुठेतरी पॉईंट होतोय का आपला 0.2 इंटू 1 नाही, इथे 2 इंटू 10⁻² राहणार आहे, तेच म्हणलं. कारण की ह्याचा एक पॉईंट ह्याचा एक पॉईंट, सो इथं -2 आणि हा +2. सो इथे काहीच नाही राहणार, सो इथे फक्त 2 राहणार. सो h इज इक्वल्स टू 2. देअरफॉर h इज इक्वल्स टू इथे राहणार आहे 2. म्हणजेच काय 2 मीटर, दॅट इज ऑप्शन सी. आपण काय केलं बघा इथं दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ऑर द पोटेन्शियल ऑफ स्प्रिंग ॲट बॉटम पोझिशन इज इक्वल्स टू द पोटेन्शियल एनर्जी ऑर द पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट द टॉप पोझिशन. हे इक्वल केलं. अगोदर फक्त आपण फोर्सच्या फॉर्म्युलाने के ची व्हॅल्यू फाइंड आउट करून गेली, त्यानंतर ही कन्सेप्ट यूज केली. दिस इज द मेन कन्सेप्ट. इथे मेन पार्ट आहे हा पे, ठीक आहे, हा मेन पार्ट आहे दॅट इज 1/2 kx² ही मेन कन्सेप्ट आहे. बाकी नंतर कॅल्क्युलेशन याचे बघा. ठीक आहे, कारण की इच्छाकडे इथे ह्या पोझिशनला जी एनर्जी ती स्टोअर करते तीच एनर्जी परत ह्या पोझिशनला जाईपर्यंत तीच कशामध्ये कन्वर्ट होते, पूर्ण पोटेन्शियल एनर्जीमध्ये. त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे बघा, a simple harmonic progressive wave is given by y is equals to y0 sine of 2 pi nt minus x by lambda if the wave velocity is 1/8 of maximum particle velocity then the wavelength is. बघा त्यांनी काय सांगितलंय की वेव्ह velocity is equals to 1/8 of particle velocity. बरोबर. सो वेव्ह व्हेलॉसिटी म्हणजे बघा कोणता फॉर्म्युला असतो दॅट इज v इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा. ही असतं आपला फॉर्म्युला वेव्ह व्हेलॉसिटी. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, आणि हा असतो आपला 1/8 पार्टिकल व्हेलॉसिटी. मॅक्झिमम पार्टिकल म्हणले त्यांनी, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे कोणता आपला a ओमेगा, हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, सो त्यांनी 1/8 त्यांनी विचारलं मॅक्झिमम पार्टिकल, देन द वेव्हलेंथ त्यांनी विचारले आपल्याला. सो बघा इथे लॅम्बडा इज इक्वल्स टू काय येणार आहे आपल्याला 1/8 हा न्यू खाली येणार आणि इकडे खाली येणार इंटू एम्प्लिट्यूड इंटू ओमेगा. एम्प्लिट्यूड इथे किती y0 आहे, सो y0 इंटू ओमेगा. ठीक आहे, आता सो आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असते किंवा ओमेगा म्हणजेच काय असतं. बघा लॅम्बडा इज इक्वल्स टू, बघा मी परत लिहितो दॅट इज y0 इंटू ओमेगा डिवायडेड बाय 8 न्यू, सॉरी ओमेगाला मला 2π/t लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला लिहितो
y0 ओमेगाला मी काय लिहितो 2π/t आणि बॉटमला अजून काय राहणार आहे डिनोमिनेटरला 8 इंटू फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला माहिती आहे हे दोघं टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे काय असतात, एकमेकांचे काय असतात, रेसिप्रोकल असतात, राईट. सो एकमेक कॅन्सल होऊन जाणार बिकॉज टी इज इक्वल्स टू काय असतं 1/न्यू और न्यू इज इक्वल्स टू काय असतो 1/t. इथं n ने दाखवलंय मी, न्यू ने दाखवलं. सो n इज इक्वल्स टू 1/t और t इज इक्वल्स टू 1/n. सो ऑब्विसली दोघं एकमेकांचं मल्टिप्लिकेशन 1च येणार आहे. सो राहतं काय आपल्याकडे फक्त y0 2π/8. सो हे 2 ने आणि इथे मल्टिप्लाय केले तर 4 होऊन जाईल. सो इथं राहतं काय आपल्याकडं y0 π/4, y0 π/4 दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, a pendulum is oscillating with frequency n on the surface of the earth. It is taken to a depth r/2 below the surface of the earth. New frequency of oscillation at depth r/2 is. बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे टाइम पिरियड ऑफ पेंडुलमचा. काय फॉर्म्युला आहे, t इज इक्वल्स टू 2π√L/g. बरोबर. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड ऑफ पेंडुलम डिपेंड्स अपॉन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g. बरोबर. सो आपल्याला g काढावं लागेल आपल्याला अगोदर, दॅट इज कुठे काढावं लागेल, ऍट डेप्थ r/2 ला काढावं लागेल. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला दॅट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ d इज इक्वल्स टू काय असते, g इन ब्रॅकेट 1 minus d/r where d is depth, r is radius of the earth. ठीक आहे. सो gd इज इक्वल्स टू काय असणार आहे, g इंटू 1 मायनस d किती दिले, डेप्थ किती r/2 आहे. सो r/2 अपॉन r. सो r कॅन्सल. सो 1 minus 1/2 इज इक्वल्स टू gd इज इक्वल्स टू g इंटू 1/2. ओके. सो g इंटू 1/2. सो म्हणजे gd तर आली आपल्याला किती, g इंटू 1/2 आलाय. ठीक आहे. सो आता आपल्याला याच्यावर एक माहिती आहे आपल्याला की जो टाइम पिरियड असतो, टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ जी. टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ जी. आता हा झाला टाइम पिरियड. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ काय झालं, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट जी येणार. बरोबर. आणखी टाइम पिरियड काय असतो, रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी असतो, म्हणजेच तो इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असणार. म्हणजेच आणि टाइम पिरियड जो इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी असेल म्हणजेच फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट जी असणार. राईट. सो देअरफॉर मी इथे काय लिहितो, n1 अपॉन n2 इज इक्वल्स टू किंवा n1 अपॉन nd असं लिहितो मी, डेप्थला करतो. हा डेप्थ हे काय आपलं nd n1. सो इथे काय असणार आहे, g अपॉन gd. ठीक आहे. फक्त इथं काय असणार दोघांना ह्या स्क्वेअर रूट. ठीक आहे. सो इथं काय असणार अंडर रूट ऑफ g अपॉन gd किती आहे, g/2. हा 2 परत वरतीच जाणार आहे. सो इथं काय येणार आहे 2g/g. सो g कॅन्सल इज इक्वल्स टू n1/nd. n1/nd. सो त्यांनी विचारलंय काय आपल्याला, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. सो nd विचारलंय त्यांनी आपल्याला, nd. सो राहिले काय फक्त इथं आपल्या g कॅन्सल झालं, इथं फक्त आपल्याला √2 राहिले. सो देअरफॉर nd इज इक्वल्स टू काय येणार आहे, n1 हा √2 इकडे खाली येणार. जर nd ला मी तिकडे घेऊन गेलो, सो n1/√2 म्हणजेच इनिशियल फ्रिक्वेन्सी जर n घेतली सो काय असणार आहे n/√2. ठीक आहे. सो n/√2 इट इज ऑप्शन सी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ओके. A mass 0.4 kilogram performs SHM with frequency 16/pi hertz. ठीक है. फ्रीक्वेंसी दिली 16/pi hertz at a certain displacement. It has a kinetic energy 2 joule and potential energy 1.2 joule. Amplitude of the oscillation. ठीक है. सिंपल दिले बघा. कायनेटिक एनर्जी दिली 2 जूल आणि पोटेन्शियल एनर्जी दिली आहे 1.2 जूल. म्हणजे टोटल एनर्जी किती दिली आहे ऍट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट, काय असणार आहे टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी किती दिली आहे त्याची 2 जूल प्लस ही किती दिली आहे 1.2 जूल. म्हणजे ही किती झाली टोटल एनर्जी 3.2. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 m²a². वेअर ए इज एम्प्लिट्यूड, ओमेगा आपल्याला माहिती आहे, एम काय असतो मास. बरोबर. सो आता मास त्यांनी 0.4 दिलाय. फ्रिक्वेन्सी दिली आहे 16/4π. बरोबर. फ्रिक्वेन्सी त्यांनी किती दिली आहे 16/π. बरोबर. सो ओमेगा काय असतो आपला 2πn म्हणजेच काय असणार आहे 2π इंटू 16
बाय पाय. सो पाय पाय कॅन्सल. सो ओमेगा किती असणार आहे, दॅट इज 32. बरोबर, ओमेगा किती असणार आहे, 32. ओके. त्यानंतर आपल्याला काय दिलं परत आता, ए आपल्याला किती दिलं, ॲट सर्टन डिस्प्लेस कायनेटिक एनर्जी. ए ॲम्प्लिट्यूड विचारलंय, सॉरी ॲम्प्लिट्यूड आपल्याला त्यांनी विचारलं. ठीक आहे. सो तर मी काय करतो आता, 1/2 इंटू मास किती दिलंय मला, मास किती दिलंय मला, मास दिलंय मला दॅट इज 0.4. ओमेगा 32चा स्क्वेअर घ्यावा लागेल, म्हणजे मी ते 32 इंटू 32 असं लिहितो, इंटू ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 3.2. ठीक आहे. सो 3.2 जर मी इकडे केलं तर इथं 10 करू शकतो, कारण की 3.2 इंटू 10 32 येणार. सो 10 इंटू 0.4 जर केलं तर इथं 4 येणार. बरोबर. किंवा ह्याला मी काय करतो, ह्याला इथं 0.2चं डिव्हिजन जाणार, 0.2 इंटू 10 इथं काय होणार, 2 होणार. राईट. सो 2 इंटू 32 इंटू ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. बरोबर ना, काही राहिलं नाही ना. इथं 0.2 इंटू 32, 0.2 इंटू 10 ही 2, हा 32 असेल तसा इंटू ए स्क्वेअर. 3.2चा तिथं गेला आहे, हा इथं राहतोय फक्त 1. सो मला ए स्क्वेअर बघा, जर मी इथं केलं 64 ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. सो जर दोन्ही साईडला म्हणजे इथं काय मिळणार मला, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/64. जर स्क्वेअर रूट जर घेतला मी तर मला काय मिळणार, ए इज इक्वल्स टू 1/8. सो जर हे तर केलं तर हे तर 0.125 बघा. 1/8 इज इक्वल्स टू 0.125. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. सो ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळणार आहे 0.125. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. If the amplitude of linear SHM is decreased, amplitude linear SHM हे डिक्रीज झालं, then its period will increase. No, कारण की पिरियडचा काही संबंध नसतो ॲम्प्लिट्यूड सोबत. कारण की ॲम्प्लिट्यूडचं बघा काय सांगितलं, इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ लिनियर SHM इज डिक्रीज्ड. बघा पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, टी इज इक्वल्स टू 2π√m/k. कशावर डिपेंड असतं, एम आणि के वरती डिपेंड असतं. ॲम्प्लिट्यूडचं नाही संबंध आहेत तिथं. पिरियड अँड टोटल एनर्जी विल इन्क्रीज, पिरियडचा संबंधच नाही, पिरियड अँड टोटल एनर्जी विल डिक्रीज परत नाही. इट्स पिरियड विल नॉट चेंज, बघा ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. अँड टोटल एनर्जी विल डिक्रीज. बघा कारण की टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जी आपली ही जी असते हे बघा, ॲक्सेलरेशन सॉरी ॲम्प्लिट्यूडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. बरोबर. जर ॲक्सेलरेशन डिक्रीज झालं तर टोटल एनर्जी डिक्रीजच होणार. बरोबर. हे जर डिक्रीज झालं तर हे डिक्रीज होणार, आणि हे इन्क्रीज झालं, ॲक्सेलरेशन सॉरी ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झालं तर टोटल एनर्जी इन्क्रीज होणार. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. A bob of simple pendulum of mass m is displaced through 90 degree from mean position and released. When the bob is at lowest position, the tension in the string is. ठीक आहे. बघा ठीक आहे, 90 डिग्री नेलाय तो अगोदर, तो इथं असा फिक्स्ड आहे, त्याला 90 डिग्री नेलाय म्हणजे तो इथे नेलाय आता, आणि त्याला रिलीज केलाय. ठीक आहे. ठीक आहे. लेट्स से ही त्याची पोझिशन ए आहे, दिस इज इट्स पोझिशन बी. लोवेस्ट पोझिशन द टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, ही त्याची लोवेस्ट पोझिशन झाली, दिस इज द लोवेस्ट पोझिशन झाली त्याची. ओके, दिस विल बी द लोवेस्ट. ना टेन्शन इन द स्प्रिंग असं विचारलंय त्याला. बघा आता इथं केस काय बनणार आहे बघा. टेन्शन बघा, टेन्शन कुठे ऍक्ट होणार आहे, हे टेन्शन इथं असं ऍक्ट होणार आहे टी इथे. ठीक आहे. त्यानंतर फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होणार आहे बघा इथं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होणार, त्यात सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर. सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स हा इकडे असा असणार, बाहेरच्या दिशेने असतो हमेशा. सेंट्रीफ्युगल, दिस इज सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. त्यानंतर ह्याचा असणार आहे मास एम जी, हे असणार आहे एम जी. ठीक आहे. आणि सो म्हणजे आपल्याला रिलेशन काय येतं ना बघा इथं, देअर फोर बघा इथं काय करतो मी, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स शुड बी द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, इट इज बॅलन्स्ड बाय द टेन्शन अँड मास एम वेट एम जी. पण टेन्शन इकडे वेट खाली, सो इथं मला काय करावं लागणार आहे, टी मायनस एम जी करावं लागणार आहे.
ठीक आहे, टी मायनस एम जी करावं लागणार. त्यांनी टेन्शन विचारलंय. सो टी इज इक्वल्स टू काय असणार आहे, एफ सी प्लस एम जी. एफ सी म्हणजे काय असणार मला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजेच काय, याची लेंथ असणार आहे बघा. आर म्हणजेच काय, याची लेंथ दिली आहे का त्याची, नाही. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन एल, याची ही याची लेंथ असणार आहे, टोटल लेंथ ही त्याची एल असणार आहे. एम व्ही स्क्वेअर अपॉन एल प्लस एम जी. आता आपल्याला व्ही माहीत नाही, आता व्हिलॉसिटी आपल्याला काढायला लागणार. व्हिलॉसिटी बघा कशी काढणार, बघा ही पोझिशन आणि ही पोझिशन आपल्याला माहिती आहे, बरोबर. ह्या पोझिशनला काय असते, याच्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी असते, आणि ह्या पोझिशनला काय असते, फक्त कायनेटिक एनर्जी असते, राईट. सो आपण इथे असं करू शकतो, दॅट इज बघा इथे लिहितो मी, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट ए इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट बी. कारण की इथे सगळी पोटेन्शियल एनर्जी असते आणि तीच पूर्ण इथे कन्वर्ट होऊन जाते कायनेटिक एनर्जी, बरोबर. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट ए काय असणार आहे, दॅट इज एम जी. आणि जर मी इथून याचं हे करतो, हिट मोजतो, तर ही किती असणार, दॅट इज एच, बरोबर. सो एम जी एच, एच म्हणजेच काय, दॅट इज एल असणार, दॅट इज लेंथ ऑफ दॅट पेंडुलम, बरोबर. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे किती असणार, 1/2 एम व्ही स्क्वेअर. व्ही कोणती, ॲट पोझिशन लोएस्ट पोझिशनची, बी पोझिशनची. सो एम एम कॅन्सल. सो व्ही बी बघा किती येणार मला बघा, देअरफॉर व्ही बी स्क्वेअर इज इक्वल्स टू मला येणार, दॅट इज 2GL, बरोबर. व्ही स्क्वेअर मला किती येणार, 2GL. तीच व्ही स्क्वेअर मी इथे ठेवणार आहे, बरोबर, कारण की इथं मला हीच ठेवायची, ॲट पोझिशन ह्या पोझिशनची मी घेतलेली इथं, ठीक आहे. सो टेन्शन इथं काय येणार मला, एम इंटू 2GL डिवायडेड बाय एल प्लस एम जी, ठीक आहे. सो इथे काय असणार आहे, एल एल कॅन्सल. सो इथं माझ्याकडे राहणार, दॅट इज 2mg प्लस mg, दॅट इज इक्वल्स टू 3mg. ऑप्शन बी, ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ पार्टिकल कनेक्टेड ॲट द एंड ऑफ द स्प्रिंग एक्झिक्यूट्स SHM with time period T1 while the corresponding period of another spring is T2 if the period of oscillation with two spring in series. ओके, दोन स्प्रिंगला सिरीज मध्ये कनेक्ट केलंय बघा, म्हणजे एक स्प्रिंग अशी आहे दुसरी स्प्रिंग अशी आहे, सिरीज मध्ये कनेक्ट केले. तर हमेशा लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्प्रिंग मध्ये आपण कनेक्ट करत असतो त्यावेळेस रिझल्टंट फॉर्म्युला काय असतो, के चा, दॅट इज 1/k इज इक्वल्स टू काय असतो, 1/k1 प्लस 1/k2. हा फॉर्म्युला असतो, हमेशा लक्षात ठेवा. सो याच्यावर आपल्याला काय मिळतो, दॅट इज के इज इक्वल्स टू काय मिळतो आपल्याला, दॅट इज k1 k2 डिवायडेड बाय k1 प्लस k2. हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो, के इज इक्वल्स टू k1 k2 डिवाइड बाय k1 प्लस k2, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं का, आपल्याला काय सांगितलं त्यांनी, द पिरियड ऑफ ऑसोलेशन टी विचारलाय त्यांनी आपल्याला, ठीक आहे. सो आपल्याला बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय असतो फॉर्म्युला, टी इज इक्वल्स टू 2π√m/k. हा फॉर्म्युला असतो, टी इज इक्वल्स टू 2π√m/k, ठीक आहे. सो मी असं लिहू शकतो, दॅट इज इथून मी केचा फॉर्म्युला जर काढला बघा, मी इथून जर केचा फॉर्म्युला जर काढला तर काय येईल बघा, जर मी दोन्ही साईडला स्क्वेअर केलं, कारण की मला केचा फॉर्म्युला काढून मी याच्यात ठेवतो. सो म्हणजे इथं मला काय मिळणार, टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 4π² m/k. सो इथं मला काय मिळणार बघा, देअरफॉर के इज इक्वल्स टू 4π² m/t², m/t². म्हणजे बघा, म्हणजे याचा सिमिलरली हे झालं के साठी, ह्या के साठी. k1 साठी मी काय लिहिणार, देअरफॉर k1 इज इक्वल्स टू बघा मी काय लिहिणार बघा, इथं खाली लिहितो, देअरफॉर k1 इज इक्वल्स टू 4π² m/t1². आणि k2 साठी मी लिहिणार 4π² m/t2², ठीक आहे. सो इथं काय बघा, हे k1 k2 काढले. आता मी काय करतो, हे सगळं ह्या इक्वेशन मध्ये ठेवतो, हे सगळं मला ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, हे k1 आणि हे k2 ह्या इक्वेशन मध्ये, ठीक आहे. सो इथं मी काय करतो, साईडला करतो. सो देअरफॉर नाव k इज इक्वल्स टू k1 k2 डिवायडेड बाय k1 प्लस k2. So therefore k is equals to k1. Now k1 is equals to what?
4 पाय स्क्वेअर m अपॉन t1 स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर m अपॉन t2 स्क्वेअर डिवायडेड बाय k1 प्लस k2 म्हणजे किती असणार आहे बघा इथं आता, दॅट इज 4 पाय स्क्वेअर, मी काय करतो 4 पाय स्क्वेअर m कॉमन काढतो, इथे किती होणार आहे, दॅट इज 1 अपॉन t1 स्क्वेअर प्लस 1 अपॉन t2 स्क्वेअर, बरोबर, कारण की 4 पाय स्क्वेअर m दोघांमध्ये पण कॉमनच आहे. ठीक आहे, सो 4 पाय स्क्वेअर दोघांमध्ये कॉमनच. ठीक आहे, बरोबर घेतला फॉर्म्युला आपण, हां स्क्वेअर टी स्क्वेअर टी कॉमन घेतला. ठीक आहे, सो इथं काय करतो मी आता, हा 4 पाय स्क्वेअर m ह्या एकासोबत कॅन्सल करून टाकतो. ठीक आहे, सो इथं माझ्याकडे काय राहणार बघा, देअर 4 k इज इक्वल्स टू माझ्याकडे राहणार 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय t1 स्क्वेअर t2 स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय इथे माझ्याकडे काय राहणार आहे आता, दॅट इज t2 स्क्वेअर प्लस t1 स्क्वेअर डिवायडेड बाय t1 स्क्वेअर t2 स्क्वेअर. ठीक आहे, सो हे t1 स्क्वेअर हा t2 स्क्वेअर हे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि हे पण इथं कसे आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, हे t1 स्क्वेअर इंटू t2 स्क्वेअर. ठीक आहे, सो हे कॅन्सल, सो राहणार माझ्याकडे काय k इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m अपॉन t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. ठीक आहे, आता k ची व्हॅल्यू काय आहे बघा, आपल्याला माहिती आहे 4 पाय स्क्वेअर m, बरोबर, 4 पाय स्क्वेअर m अपॉन t स्क्वेअर. सो k ची व्हॅल्यू बघा मी इथे लिहितो, दॅट इज 4 पाय स्क्वेअर m अपॉन t स्क्वेअर इज इक्वल्स टू, ही k ची व्हॅल्यू आहे जी की मी इथून लिहितोय. सो इथे काय येणार मला, दॅट इज इथे जसं असेल तसं 4 पाय स्क्वेअर m अपॉन t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे काय येणार 4 पाय स्क्वेअर m कॅन्सल, 4 पाय स्क्वेअर m कॅन्सल, इथं मला काय मिळणार, देअर 4 t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर इज इक्वल्स टू t स्क्वेअर. म्हणजेच काय, दॅट इज t इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट जर घेतला, दॅट इज अ t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर, दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन इज आन्सर ए. ठीक आहे, काय नाही, थोडासा लेंदी होता, बाकी क्वेश्चन इझी होता, थोडासा लेंदी होता. ठीक आहे, सो चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अरे तोच क्वेश्चन आला परत. बघा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, अ बॉडी ऑफ मास m परफॉर्म्स लिनियर SHM गिवन बाय इक्वेशन x इज इक्वल्स टू p sin ओमेगा t प्लस q sin ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट इज. बघा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे, यांनी 1/2 m ओमेगा स्क्वेअर मध्ये सगळे ऑप्शन दिलेत, म्हणजे आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड आउट करावं लागेल. हे इथं रिझल्टंट SHM त्यांनी दिले. जर इथं पाहिलं तुम्ही, हा जो इक्वेशन आहे दिस इज दी कॉम्बिनेशन ऑफ 2 SHM. हे p साइन ओमेगा t हे एक SHM आहे आणि हे q साइन ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2 हे एक SHM आहे. तर आपल्याला रिझल्टंट SHM चा आपल्याला अँप्लिट्यूड करावं लागेल. रिझल्टंट SHM चा अँप्लिट्यूड काय असतं, दॅट इज r इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, काय फॉर्म्युला असतो आपला, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. बरोबर, कॉस फाय म्हणजेच काय, दॅट इज हा इथं फाय काय घेतो आपण, फेज डिफरन्स घेतो, म्हणजे याचा फेज ओमेगा टी, याचा फेज ओमेगा टी प्लस पाय बाय 2. सो फेज काय येणार आहे बघा, दॅट इज ओमेगा टी प्लस पाय बाय 2 मायनस ओमेगा टी, दोघांच्या फेज मधला डिफरन्स. सिम्पली डिफरन्स करायला आपण ओमेगा टी कॅन्सल, फाय काय येणार आहे आपल्याला, दॅट इज पाय बाय 2. किती येणार आहे, पाय बाय 2. सो देअर फोर आर किती मिळतोय आपल्याला इथे, दॅट इज आर इज इक्वल्स टू बघा कॉस ऑफ 5/2 म्हणजे काय राहणार, फक्त आपल्याकडे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअरच राहणार. कॉस
π/2 इथे येणार, cos π/2 ची व्हॅल्यू असते 0, तर हे टोटल टर्म 0 होऊन जाणार प्लस 0. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर पहिल्या हा जो SHM आहे ह्याचा अँप्लिट्यूड आहे P आणि ह्याचा अँप्लिट्यूड आहे Q. सो देअरफॉर इथं काय येणार आहे, दॅट इज R इज इक्वल्स टू दॅट इज P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. ठीक आहे. सो म्हणजेच R स्क्वेअर काय येणार आहे, R स्क्वेअर इज P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. आणि हीच जर R स्क्वेअरची व्हॅल्यू जर मी इथे ठेवली, ठीक आहे, सो इथे किती येणार, दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन ए. ठीक आहे. सो आन्सर असणार आहे ऑप्शन ए. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम एक्झिक्यूट्स SHM इन वॉटर. ओके, वॉटर मध्ये दिलंय, इन वॉटर विथ पिरियड TW, whereas the period of oscillation of the bob in air is TA. ओके, TA दिलाय. आणि त्यानंतर काय दिलंय, द रेशियो ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर टू दॅट ऑफ एअर इज X. द व्हॅल्यू ऑफ TW इज. ठीक आहे. त्यांनी काय दिलं, रेशिओ ऑफ आपल्याला वॉटर डेन्सिटी आणि एअर डेन्सिटीचा रेशिओ दिला आपल्याला, दॅट इज रो W अपॉन रो A इज इक्वल्स टू त्यांनी दिलाय आपल्याला X. ठीक आहे. ठीक आहे. चला आता इथं थोडंसं आपल्याला अगोदर कसं वेगळी कन्सेप्ट यूज करायला लागणार आहे बघा. तो वॉटरमध्ये काय असणार आहे बघा, इन वॉटर काय असणार आहे कंडिशन बघा, दॅट इज द वेट ऑफ द बॉब मायनस बायोन्सी फोर्स हा इक्वल्स टू असणार आहे आपल्याला, दॅट इज इथे मिळणार आहे आपल्याला, दॅट इज इफेक्टिव्ह वेट. कारण की एअर मध्ये त्याचं पूर्ण वेट राहील, पण जे इफेक्टिव्ह वेट आहे वॉटर मध्ये हे काय मिळणार आहे आपल्याला, त्याचं इथं मायनसच करावं लागेल, दॅट इज इफेक्टिव्ह वेट. हे त्याचं इफेक्टिव्ह वेट राहणार आहे. आता वेट ऑफ द बॉब काय असणार आहे, दॅट इज डेन्सिटी ऑफ द बॉब इंटू व्हॉल्यूम ऑफ द बॉब इंटू G. बरोबर. मायनस बायोन्सी फोर्स काय असणार आहे, दॅट इज डेन्सिटी ऑफ द वॉटर, बरोबर, फ्लुइड कडून लागला जात असतो हा, डेन्सिटी ऑफ द वॉटर इंटू व्हॉल्यूम ऑफ द बॉब इंटू G इज इक्वल्स टू, इथं काय लिहितो मी, दॅट इज रो V G इफेक्टिव्ह. G इफेक्टिव्ह बघा, G इफेक्टिव्ह इथं काय राहणार आहे बघा आता. ठीक आहे. सो इफेक्टिव्ह वेट म्हणजे इथं रो, इथं आपल्याला हे जो काय आता आपलं पेंडुलम आहे बॉब त्याचंच घ्यावं लागणार आहे, रो बीच असणार आहे ही पण, रो बी. ठीक आहे. सो बघा इथं काय होणार आपल्याला, व्ही तर सगळीकडे कॅन्सल होऊन जाईल, व्ही तिन्ही याच्यातून कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि इथं आपल्याला जी राहते. ठीक आहे. सो इथं काय राहतं आपल्याला, जी जर कॉमन काढला मी, तर जी जर कॉमन काढला तर इथं माझ्याकडे काय राहतं, रो बी मायनस रो W इज इक्वल्स टू रो बी इंटू G इफेक्टिव्ह. ठीक आहे. सो G इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू काय राहणार आहे बघा, जी इकडे घेतो मी, हा रो बी मायनस रो W डिवायडेड बाय रो बी इज इक्वल्स टू इथे काय राहणार आहे माझ्याकडे, G इफेक्टिव्ह. ठीक आहे. आता मी G इफेक्टिव्हला परत मी इकडे काय करतो, हा G इफेक्टिव्ह इंटू हे म्हणजेच काय राहणार G. आता रो बी अपॉन रो बी ह्या दोघांना डिनोमिनेटर मी दोघांना देतो, तिथं काय होणार, ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे, रो बी अपॉन रो बी 1 मायनस इथं रो W अपॉन रो बी. बरोबर. रो W अपॉन रो बी आपल्याला ऑलरेडी दिला इथे X. सो इथे काय होणार आहे, G इन ब्रॅकेट 1 मायनस X हा असणार आहे आपला G इफेक्टिव्ह. दिस इज आवर G इफेक्टिव्ह. ठीक आहे. दिस इज आवर G इफेक्टिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे इथं सिंपल आपल्याला माहिती आहे, म्हणजे G इफेक्टिव्ह किती आलाय बघा आपल्याला, देअरफॉर G इफेक्टिव्ह आपल्याला किती आलाय, G इफेक्टिव्ह तर मी ठीक लिहितो, G इन ब्रॅकेट 1 मायनस X. आता आपल्याला माहिती आहे पेंडुलमचा फॉर्म्युला काय असतो, T इज इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ L/G, म्हणजे T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट G असतो. बरोबर. सो त्यांनी आपल्याला एअर अँड वॉटरचं कंपॅरिझन दिले. सो मी इथं असं लिहू शकतो, देअरफॉर TA डिवायडेड बाय TW म्हणजे टाइम पिरियड इन एअर डिवाइड बाय टाइम पिरियड इन वॉटर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ G इन W अँड G इन एअर. बरोबर. G इन W म्हणजेच काय, दॅट इज G इफेक्टिव्ह इन वॉटर. बरोबर. सो इथं काय ना, देअरफॉर TA अपॉन TW
टी ए अपॉन टी डब्ल्यू इज इक्वल्स टू जी इफेक्टिव्ह किती आली आपली जी इंटू 1 मायनस एक्स. जी म्हणजेच काय एअरमधली जी. जी इंटू 1 मायनस एक्स डिवायडेड बाय जी. सो जी जी कॅन्सल. सो इथं मला काय मिळणार देअर फोर टी डब्ल्यू जर मी इकडे नेलं अंडर रूट 1 मायनस एक्स जर मी इकडे आणलं सो इथं मला काय मिळणार टी ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल्स टू टी डब्ल्यू. टी ए अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स इज इक्वल्स टू काय मिळणार मला टी डब्ल्यू. सो टी डब्ल्यू म्हणजेच काय दॅट इज टाइम पिरियड इन वॉटर. काय मिळणार मला टी ए अपॉन रूट 1 मायनस एक्स. टी ए अपॉन रूट 1 मायनस एक्स. सो ॲक्च्युली तर टी ए अपॉन रूट 1 मायनस एक्स तर ऑप्शनच नाही आहे पण टी ए स्क्वेअर तर नाही येणार तिथं आपल्याला अंडर रूट 1 मायनस एक्सचा आहे एक ऑप्शन पण इथं स्क्वेअर तर नाही येणार. सो टी ए रूट 1 मायनस एक्सच राहणार आहे बघा इथं स्क्वेअर नाही पाहिजे. टी ए अपॉन रूट 1 मायनस एक्स दॅट इज ऑप्शन डी राहणार आहे पण त्यांनी स्क्वेअर दिलं आहे बट तसं नसणार आहे. इथं एक तर पी डी एफमध्ये काहीतरी हे झालं असणार प्रॉब्लेम कारण की टी ए अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स येत असणार आहे कारण की आपलं पण इथे कुठे चुकलेलं नाही आहे. अँड टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. सो दिस इज करेक्ट ऑप्शन. टी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी ए अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स. इथं फक्त स्क्वेअर नसणार आहे अदरवाइज ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं two waves are represented by equations y1 is equals to a sine of omega t plus kx plus 0.57 and y2 is equals to a cos of omega t plus kx into m this is meter where x is in meter and t is in second. What is the phase difference between them. बघा फेज डिफरन्स बिटवीन देम बघा हे साइन मध्ये आहे हे कॉस मध्ये आहे. सो y1 ला मी असं लिहितो दॅट इज a साइन ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स प्लस 0.57. तुम्हाला सांगतो मी फेज म्हणजे काय असतो दॅट इज अँगल ऑफ दिस साइन. सो हा याचा फेज झाला हा याचा फेज झाला बट हा कॉस मध्ये आहे हा साइन मध्ये. दोघाला कॉस साइन मध्ये घ्या किंवा दोघाला कॉस मध्ये घ्या. सो मी काय करतो जो y2 याला साइन मध्ये घेतो. सो याला मी असं लिहू शकतो a साइन ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स प्लस पाय बाय टू म्हणजेच काय होणार आहे ते ए कॉस ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय एक्स बिकॉज ए साइन 90 प्लस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटाच असतं. ठीक आहे आता हा याचा फेज झाला हा याचा फेज झाला दोघांचा फेज डिफरन्स घ्या काय येणार आहे दॅट इज हे ओमेगा टी ओ प्लस ओमेगा टी एक्स कॅन्सल होऊन जाणार आहे राहणार काय बघा दॅट इज पाय बाय टू मायनस ऑफ 0.57 राहणार आहे बघा. पाय बाय टू मायनस 0.57 राहणार आहे. पाय म्हणजेच काय 3.14 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू काय राहणार आहे दॅट इज मायनस 0.57. आता 3.14 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती काय राहणार आहे 1.57 इज मायनस 0.57 इज इक्वल्स टू काय राहणार आहे ऑब्विसली 1 राहणार बघा दॅट इज 1 रेडियन. सो आन्सर इज ऑप्शन बी. सिंपल होता काही नाही बघून घ्या. चलो बाय नाही नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM when displacement is x the potential energy and restoring force acting on it are denoted by E and F respectively. The relation between x, E and F. ओके पोटेन्शियल एनर्जी सांगितली त्यांनी पोटेन्शियल रिस्टोरिंग फोर्स डिनोटेड बाय पोटेन्शियल एनर्जी ई सांगितली बघा. सो ई म्हणजे काय याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे काय असते 1/2 kx² आणि एफ म्हणजेच काय असतो रिस्टोरिंग फोर्स kx असतो. ठीक आहे सो ह्याला आपण असं लिहू शकतो E इज इक्वल्स टू 1/2 kx इंटू एक्स. ह्या x² मी स्प्लिट केलं x इंटू एक्स मध्ये म्हणजे याला मी काय लिहू शकतो E इंटू 1/2 ह्या kx ला मी f लिहू शकतो f इंटू एक्स. ठीक आहे सो इथं मी याला काय करू शकतो आता त्यांनी अच्छा ठीक आहे ह्या टूला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जातो. सो 2e इज इक्वल्स टू काय होणार आहे 2e इज इक्वल्स टू fx. सो इथं मी काय करतो 2e डिवायडेड बाय f इज इक्वल्स टू x. सो इथं काय होणार दॅट इज 2e डिवायडेड बाय f मायनस x इज इक्वल्स टू 0.
तर असा कोणता ऑप्शन आहे 2e अपॉन एफ मायनस एक्स इज इक्वल्स टू 0, दॅट इज हा ऑप्शन सी. ठीक है, सो आंसर विल बी ऑप्शन सी. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. अ बॉडी इज परफॉर्मिंग SHM of amplitude A. The displacement of body from the point where kinetic energy is maximum to a point where the potential energy is maximum. बघा आपल्याला माहिती आहे, सिंपल क्वेश्चन आहे. लेट्स से हा जर आपला पेंडुलम आहे तो ह्या पोझिशनला आहे. सो आपल्याला माहिती आहे इथे पोटेन्शियल एनर्जी कशी असते, मॅक्झिमम असते. इथे कायनेटिक एनर्जी कशी असते, मॅक्झिमम असते. आणि हे जे असतं हे काय असतं आपलं, दिस इज दी ॲम्प्लिट्यूड पॉईंटला असतं, एक्स्ट्रीम पोझिशन असते, बरोबर. सो हे किती असतं, हे डिस्टन्स हे ॲम्प्लिट्यूड असतं. म्हणजेच ऑब्व्हियसली ह्या दोन पोझिशनमधलं डिस्टन्स काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड असणार आहे. राईट, त्यांनी विचारलं तेच आपल्याला. बॉडी परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड ए, द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द पॉईंट वेअर द कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम, मतलब म्हणजे हा पॉईंट ए, टू द पॉईंट वेअर पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम, म्हणजेच हा पॉईंट पी. ठीक आहे, सो ऑप्शन इज ए, दॅट इज डी. ॲम्प्लिट्यूड हे डिस्टन्स असतो बघा. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, a particle executing SHM starts from mean position, its amplitude is A and time period capital T. At what displacement its speed is 1/4 of the maximum speed. ओके, त्याची स्पीड जी आहे ही किती सांगितली, 1/4 ऑफ दी मॅक्झिमम स्पीड. बघा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, v इज इक्वल्स टू ओमेगा. v इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो, ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1/4 इंटू मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, a ओमेगा. सो ओमेगा ओमेगा कॅन्सल. ठीक आहे, सो इथे राहतं काय आपल्याकडे फक्त a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 इंटू a. ठीक आहे, सो दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर घेतला तर इथे काय राहणार, a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, सो आता मी काय करतो, हे a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बाय 4 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. सो इथे काय येणार, 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इज इक्वल्स टू 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे काय मिळणार मला, x इज इक्वल्स टू काय मिळणार मला, जर स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडला, सो इथे मिळणार मला √3/2 इंटू a. ठीक आहे, √3/2 इंटू a असं कोणता ऑप्शनच नाही इथं. तर 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर, काय चुकतंय का, हो इथे 16 घ्यावं लागेल ना मित्रांनो, इथं 4चा स्क्वेअर घेतलाच नाही आपण. सो इथं 16 लिहावं लागेल. सो इथं 16 होईल, मग 16a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इथं 15 होईल, 15a स्क्वेअर पण इथं 16 होईल. अरे कसं करता रे तुम्ही. ठीक आहे बघा, सो इथं काय राहील, 15a स्क्वेअर बाय 16 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. सो देअरफॉर इथं काय होऊन जाईल, स्क्वेअर रूट जर घेतला तर √15 डिवाइड बाय 4a एक्स इज इक्वल्स टू एक्स. सो √15a डिवाइड बाय 4 हा आहे ऑप्शन डी. ठीक आहे, सो आन्सर इज ऑप्शन डी. चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय. एन ऑब्जेक्ट एक्झिक्यूट्स SHM along x axis with amplitude 0.06 meter at certain distance x meter from the mean position. It has a kinetic energy 10 joule and potential energy 8 joule. The distance x will be. ठीक आहे, सो डिस्टन्स x will be हे विचारलंय त्यांनी आपल्याला. सो बघा पोटेन्शियल एनर्जी किती दिली आहे त्याची, सिंपल आहे. पोटेन्शियल एनर्जी त्याची दिली आहे आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी इज 8 जूल. 8 जूल दिली. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 kx स्क्वेअर, बरोबर. 1/2 kx स्क्वेअर इज इक्वल्स टू 8. ठीक आहे, आता आपल्याला k माहीत नाही आहे, वी डोंट नो दी k. ठीक आहे, k कसा फाइंड आउट करणार, बघा आपल्याला कायनेटिक एनर्जी पण दिली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण दिली आहे, ॲम्प्लिट्यूड पण दिलं आहे. ठीक आहे, सो बघा ऑब्विसली टोटल एनर्जी म्हणजे काय असते,
कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी किती आहे 10 आणि ही 8 म्हणजे ही किती असणार आहे 18. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार 18. सो इथे किती असणार आहे 1/2 इंटू एम. आता इथं एम काय दिलंय का त्यांनी, एम आपल्याला काय दिलंय का नाही दिलंय. हां पण एक आपल्याला माहिती आहे एम ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय असतो के असतो. सो के ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय दिलंय 18. ठीक आहे. सो इथून आपल्याला ए माहिती आहे बघा, आता आपण के काढू शकतो. सो देअरफॉर के इज इक्वल्स टू 18 इंटू 2 डिव्हायडेड बाय ए स्क्वेअर. 18 इंटू 2 म्हणजे 36 आणि ए किती दिला आहे त्यांनी आपल्याला 0.06. 0.06चा स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे दॅट इज 0.06चा स्क्वेअर. सो इथे किती असणार आहे हा 36 डिव्हायडेड बाय 36 इंटू 10 टू द पॉवर -4. बरोबर. कारण की हा 6 इंटू 10 टू द पॉवर -2 झाला, याचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर आणि 10 टू द पॉवर -2चा स्क्वेअर. सो हा 36 कॅन्सल. सो के इज इक्वल्स टू किती येतोय आपल्याला हा 10 टू द पॉवर -4 वरती जर गेला तर हा 10 टू द पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो इट इज इक्वल्स टू के म्हणजेच काय 1 आणि त्याच्या पुढे 4 शून्य म्हणजे एवढा होऊन जाईल 10,000. सो के इज इक्वल्स टू 10,000. राईट. आता इकडे या आपल्या, ठीक आहे. हा ते आता ह्या फॉर्म्युल्याकडे या. ठीक आहे. सो आता आपल्याकडे 8 इज इक्वल्स टू काय होऊन जाईल 1/2 इंटू के. के किती आला आपला 10 टू द पॉवर 4. 10 टू द पॉवर 4 इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 8. ठीक आहे. सो आता काय करू आपण, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊ. सो आपल्याकडे काय होऊन जाणार, सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होऊन जाणार बघा 8 इंटू 2 म्हणजे किती होणार 16 डिवाइड बाय 10 टू द पॉवर 4 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर झाला. ठीक आहे. सर दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर रूट घेतला सो एक्स इज इक्वल्स टू मला काय मिळणार बघा, एक्स इज इक्वल्स टू मला मिळणार याचा 16चा स्क्वेअर रूट 4, 10 टू द पॉवर 4चा स्क्वेअर रूट 10 टू द पॉवर 2 म्हणजे 4 डिवाइड बाय 100. 4 डिवाइड बाय 100 म्हणजेच काय एक्स इज इक्वल्स टू मला किती मिळणार 0.04. सो आन्सर इज ऑप्शन डी. ओके. चला नेक्स्ट ऑप्शन, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, अ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इज a bob of simple pendulum of mass m performs SHM with amplitude a and period t. The kinetic energy of pendulum at displacement x is equals to a by 2. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बघा, दॅट इज कायनेटिक एनर्जीचा आपला जनरल फॉर्म्युला काय असतो 1/2 mv स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो 1/2 mv स्क्वेअर. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तो जर फॉर्म्युला इथे ठेवला तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो 1/2 ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस म्हणजे ओमेगा स्क्वेअर आणि इथे ब्रॅकेट अर्थ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आता त्यांनी विचारलं कायनेटिक एनर्जी ॲट एक्स इज इक्वल्स टू ए बाय 2. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू काय राहणार 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ए बाय 2 म्हणजे तिथं काय मिळणार ए स्क्वेअर बाय 4. सो इथे काय मिळणार आपल्याला दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर दॅट इज 3a स्क्वेअर बाय 4. 3a स्क्वेअर बाय 4. सो 3a स्क्वेअर बाय जर 4 केलं सो इथं किती येत आहे 3/2 3/4. ओके ठीक आहे. अजून काय दिलंय का, ओके त्यांनी ओके टाइम पिरियडमध्ये फॉर्म्युला काढला. ठीक आहे. सो ओमेगाला आपल्याला टाइम पिरियडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू आपल्याला ओमेगा माहिती आहे, ओमेगा इज इक्वल्स टू 2π/t. सो 1/2 m ओमेगाच्या जागी मिळेल ओमेगा इज इक्वल्स टू 2π/t. बरोबर. सो इथे जर मी हे ठेवलं सो याचा मला स्क्वेअर काढावं लागेल. तर इथे काय होणार 4π स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू हे पुढे 3a स्क्वेअर बाय 4. सो 4 4 कॅन्सल होऊन जाणार, राहणार फक्त काय बघा वरती काय काय राहतंय m पाय स्क्वेअर 3a स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आणि हा 3 अगोदर लिहितो डिवाइड बाय खाली काय काय राहतं 2 इंटू टी स्क्वेअर. असा कोणता ऑप्शन आहे का 3m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर 3m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर 3 राहायला पाहिजे का 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ए बाय 2 दिलं ना त्यांनी
3 square minus a square by 4 for 3 a square by 4. So 4 4 cancel. इथं 1 by 2 2 खाली राहायला पाहिजे. So 2t square 3m pi square 4 pi square t square. So 3m pi square a square by 2t square हाच राहिला पाहिजे. ॲक्च्युली इथे 3m म्हणजे 2t स्क्वेअर फक्त इथेच आहे. सो ऑप्शन पण इथे 2 दिलं त्यांनी बघा. सो ॲक्च्युली इथे 3 पाहिजे होतं. क्वेश्चन ऑप्शन घेताना चुकलं आहे. एक्झाममध्ये नसेल ही चुकी, पण ठीक आहे. 3 पाहिजे, तर 3m पाय स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2t स्क्वेअर. ठीक आहे. सो आन्सर असणार आहे ऑप्शन बी. बघा करून बघा, तेच आन्सर आहे. तो दुसरा आन्सर असू शकत नाही. ठीक आहे. सो आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाबा ओपन. ठीक है. A body executes SHM under the action of force F1 with time period T1. If force is changed to F2, it executes SHM with period T2. Okay. It executes SHM with period T2 if both the forces F1 and F2 act simultaneously in same direction on the body. Its time period. ठीक है. बघा दोन्ही फोर्स जर एकाच वेळेला जर अप्लाय केले तर बघा काय क्वेश्चन समजून घ्या. अ बॉडी एक्झिक्यूट्स SHM अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स F1 विथ टाइम पिरियड T1. इफ द फोर्स इज चेंज टू F2, इट एक्झिक्यूट्स द SHM विथ टाइम पिरियड T2 if both the forces F1 and F2 act simultaneously in the same direction on the body, its time period is. बघा सगळ्यात पहिले जो रिझल्टंट फोर्स असेल तो काय असणार, ऑब्विसली F इज इक्वल्स टू F1 प्लस F2 असणार. बरोबर. दुसरी गोष्ट, आता लेट्स से F1 चा टाइम पिरियड, F1 ज्यावेळेस फोर्स असेल त्यावेळेस टाइम पिरियड असेल T1, F2 ज्यावेळेस फोर्स असेल त्यावेळेस टाइम पिरियड असेल T2. सो आता बघा इथे आपण कसं करू शकतो. सो आपल्याला फोर्स आपल्याला माहिती आहे, फोर्स का असतो, MA असतो. सो F1 इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, ए लिहू शकतो आणि ए ला आपण ओमेगा स्क्वेअर बघा F इज इक्वल्स टू MA लिहू शकतो. F इज इक्वल्स टू MA आणि ए म्हणजे काय असतो ओमेगा स्क्वेअर. सो M ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, असं लिहू शकतो. सो F इज इक्वल्स टू काय, आता ओमेगाला मी 2π/t लिहू शकतो. सो इथे काय होणार, M इंटू 2π चा स्क्वेअर म्हणजे 4π स्क्वेअर एक्स अपॉन टी स्क्वेअर. बरोबर. 2π/t लिहिलं मी इथे ओमेगाला. ठीक आहे. सो इथं होणार काय नंतर बघा, होणार का 4π स्क्वेअर एक्स टी आलं. ठीक आहे. सो आता हा आहे माझा F, हा मी F काढला. हा म्हणजे मी इथं असं लिहितो देअरफॉर F1. सिमिलरली F1 F2 पण तसेच असणार बरं का. बघा मी काय लिहितो आता, F इज इक्वल्स टू काय आलं माझं F1 प्लस F2. ठीक आहे. सो F1 ला मी काय लिहिणार बघा, असंच लिहिणार काय, दॅट इज M 4π स्क्वेअर एक्स अपॉन T1 स्क्वेअर प्लस M इंटू 4π स्क्वेअर एक्स अपॉन T2 स्क्वेअर. ठीक आहे. सो इथं मी जर आणि F काय आहे माझं बघा, M इंटू 4π स्क्वेअर एक्स अपॉन टी स्क्वेअर. इथं मी काय करतो, M हा 4π स्क्वेअर एक्स, बरोबर, 4π स्क्वेअर M एक्स. ठीक आहे. कॉमन जर काढले तर काय राहतं माझ्याकडे 1/T1 स्क्वेअर प्लस 1/T2 स्क्वेअर. ठीक आहे. सो M 4π स्क्वेअर एक्स आणि हे M 4π स्क्वेअर एक्स हे कॅन्सल झालं. सो माझ्याकडे राहतं काय इथं बघा, दॅट इज 1/T स्क्वेअर इज इक्वल्स टू, ह्यांचं जर इकडे मी कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार, दॅट इज T2 स्क्वेअर प्लस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर. ठीक आहे. सो देअरफॉर T इज इक्वल्स टू काय राहणार आहे बघा, जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला मी तर T1 T2 आणि रेसिप्रोकल घेतला तर अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर म्हणजे T1 T2 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. ठीक आहे.
सो टी इज इक्वल्स T1 T2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. सो आंसर इज ऑप्शन ए. ठीक आहे, सेम तेच ऑप्शन येतं आहे, दॅट इज ऑप्शन ए. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय दिलं. 2 आयडेंटिकल स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट K are connected in series and parallel as shown in the figure. ठीक आहे, सिरीज आणि पॅरलल मध्ये केले तशी फिगर दाखवली आहे. As mass m is suspended from them, the ratio of their frequencies in series to parallel combination. बघा सिरीज टू पॅरलल कॉम्बिनेशन. बघा लेट से सिरीज मध्ये बघा, सिरीज मधला जर रिझल्टंट काय असणार आहे, दॅट इज K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. सो दोन्ही K1 आणि K2 सेमच आहे, म्हणजे वरती काय येणार आहे K स्क्वेअर डिवायडेड बाय K प्लस K 2K, म्हणजे इथे काय येणार आहे दॅट इज K/2. हा असणार आहे आपला रिझल्टंट इन सिरीज. रिझल्टंट इन पॅरलल काय असणार आहे, सिम्पली दॅट इज K1 प्लस K2 म्हणजेच काय K प्लस K दॅट इज 2K. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारली रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सीज. आता आपल्याला माहिती टाइम पिरियड काय असतो 2 पाय अंडर रूट ऑफ m/K, राईट. आणि फ्रिक्वेन्सी काय असते बघा, म्हणजे टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट K. म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट K असणार आहे. कारण की फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी इज रिसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, बरोबर. सो मी इथे काय नाही, देअरफॉर फ्रिक्वेन्सी इन सिरीज काय विचार, रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सी इन सिरीज अँड पॅरलल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इन सिरीज डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी इन पॅरलल इज इक्वल्स टू काय येणार आहे, दॅट इज K इन सिरीज डिवाइडेड बाय K इन पॅरलल. ठीक आहे, सो K इन सिरीज किती आलाय आपला, K इन सिरीज आलाय आपला K/2 आणि हा किती आलाय आपला 2K, बरोबर. सो K कॅन्सल, सो किती आले 1/4 इज इक्वल्स टू NS/NP. आणि याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर इथे किती येते 1/2. ठीक आहे, सो NS/NP किती येते 1:2, दॅट इज ऑप्शन डी. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, बॉडी एक्झिक्युटिंग SHM अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स हॅव्हिंग मॅक्झिमम मॅग्निट्यूड 50 न्यूटन. म्हणजे बघा फोर्स आपल्याला माहिती किती असतो, F इज इक्वल्स टू KX. मॅक्झिमम फोर्स कधी असणार बघा, त्यावेळेस ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही मॅक्झिमम असेल. ती किती असते मॅक्झिमम, दॅट इज अँप्लिट्यूड KA. सो हे किती दिले त्यांनी 50 न्यूटन दिले. सो KA, ठीक आहे, K इज इक्वल्स टू 50 न्यूटन दिले. When its energy is half kinetic and half potential, the magnitude of the force acting on the particle is. मी काय सांगितलं, when its energy is half kinetic and half potential. हे कधी असू शकतं, म्हणजे याचा अर्थ हाफ कायनेटिक आणि हाफ पोटेन्शियल आहे, म्हणजे ऑब्विसली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम पाहिजे, बरोबर. कारण की दोघांचीच मिळून टोटल एनर्जी बनणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस ते हाफ ऑफ असतील म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. तर ह्या वेळेला कंडिशन काय बनणार आहे, कायनेटिक एनर्जी किती असते 1/2 m² स्क्वेअर, 1/2 m² A स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते 1/2 KX स्क्वेअर. केलाच आपण m² लिहू शकतो आणि इथं एक्स स्क्वेअर असेल तसा. सो 1/2 m² 1/2 m² कॅन्सल. सो A स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार बघा, ह्या एक्स स्क्वेअरला जर मी इकडे दिलं तर काय होणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर, 2x स्क्वेअर. सो A इज इक्वल्स टू काय होणार आहे बघा, A स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, दॅट इज A इज इक्वल्स टू काय होणार, दॅट इज सॉरी त्यांनी डिस्प्लेसमेंट विचारले आपल्याला. हां त्यांनी काय विचारलं आपल्याला, वेन इट्स हाफ ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज. ओके, फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल विचारलं आहे त्यांनी. ठीक आहे, सो ह्या केसला डिस्प्लेसमेंट किती असणार आहे बघा, ॲक्च्युली एक्स इज इक्वल्स टू A²/2 असेल. सो याचा अर्थ एक्स इज इक्वल्स टू A/√2. ठीक आहे, आता ह्या केसला ॲट दिस कंडिशन फोर्स काय असणार आहे, दॅट इज K इंटू एक्स. म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज K. एक्स किती आलं आहे आपलं A/√2, बरोबर. आता KA ची तर ऑलरेडी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती 50. सो इथे काय असणार आहे 50/√2 हा असणार आहे आपला फोर्स. सो 50/√2 आहे का कोणता ऑप्शन बघा, 50/√2 ऑप्शन नाही आहे, पण थोडा ऑप्शन घुमून फिरून लिहिले. 50ला त्यांनी काय लिहिलं आहे 25 × 2/√2,
बरोबर. 2/√2 म्हणजे इथं डिव्हिजन काय जाईल 25 आणि हे √2 इज इक्वल्स टू आपलं येईल आन्सर एफ. सो असा ऑप्शन आहे का, आता असा ऑप्शन पाहिजे, दॅट इज ऑप्शन बी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट ऑप्शन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM of amplitude 0.1 meter has displacement 0.02 and acceleration 0.5 meter per second square. The maximum velocity of the particle, ठीक आहे बघा, मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. बघा ऍक्सेलरेशन दिलंय ए इज इक्वल्स टू किती दिलंय, ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू किती दिलंय आपल्याला 0.5 दिलंय. एक्स दिलंय का आपल्याला डिस्प्लेसमेंट दिली 0.2. सो ओमेगा स्क्वेअर इंटू 0.02 इज इक्वल्स टू दिलंय 0.5. सो देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती दिलंय बघा 0.5 डिवाइडेड बाय 0.02. ठीक आहे. 0.5 डिवाइड बाय 0.02 म्हणजे हे किती येणार आहे बघा, दिस शुड बी 0.5 डिवाइड बाय 0.02 म्हणजे मी याला असं लिहू शकतो 50 डिवाइड बाय 2 म्हणजेच हे येतं 25 इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच ओमेगा किती येणार आहे, ओमेगा इज इक्वल्स टू येतो 5. ठीक आहे. आता त्यांनी विचारलं मॅक्झिमम व्हेलॉसिटी. मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, ए ओमेगा. ए ओमेगा ए किती दिलेला आहे आपल्याला, ए दिलेला आहे 0.1. ठीक आहे. आणि ओमेगा आपण आत्ताच काढलं 5. सो आन्सर काय असणार आहे 0.5. सो दॅट इज ऑप्शन बी. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. थोड़ा सा हाँ, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज x इज इक्वल्स टू 5 sin of 3t plus 3 where x is in centimeter, t is in second. The maximum acceleration of the particle is. बघा मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो बघा, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू ए मॅक्स इज इक्वल्स टू काय असतो ओमेगा स्क्वेअर इंटू ए. बघा इक्वेशन काय दिलं डिस्प्लेसमेंटचं, x इज इक्वल्स टू 5 साइन ऑफ 3t प्लस 3. जर ह्याला कम्पेअर केलं x इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5 तर इथून आपल्याला काय मिळतं, ए इज इक्वल्स टू 5 मिळतो आणि ओमेगा इज इक्वल्स टू मिळतं 3. ठीक आहे. सो ऑब्विसली ए मॅक्स काय असणार आहे, दॅट इज ओमेगा स्क्वेअर इंटू ए म्हणजेच काय 3 स्क्वेअर इंटू 5 म्हणजेच काय 9 इंटू 5 म्हणजेच काय 45. दॅट इज ऑप्शन डी. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा 2 bar magnets P and Q are kept in uniform magnetic field B with magnetic moments MP and MQ respectively. Magnet P is oscillating with frequency twice that of magnet Q. If the moment of inertia of magnet P is twice that of the magnet Q. ठीक आहे. बघा काय काय दिलंय त्यांनी, P and Q बार मॅग्नेट्स आर इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B. म्हणजे याचा अर्थ काय, दोघांची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ज्याच्यात ते ऑसिलेट होतात त्या सेम आहे. म्हणजेच काय BP इज इक्वल्स टू BQ. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, मॅग्नेटिक मोमेंट्स MP अँड MQ रिस्पेक्टिव्हली. द मॅग्नेट P इज ऑसिलेटिंग विथ फ्रिक्वेन्सी ट्वाइस दॅट ऑफ, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ P इज ट्वाइस दॅट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ Q. हे एक दिले त्यांनी. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मॅग्नेट P इट्स ट्वाइस दॅट ऑफ मॅग्नेट Q. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ P इट्स ट्वाइस दॅट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मॅग्नेट Q. ओके. इट्स ट्वाइस दॅट ऑफ मॅग्नेट. त्यांनी विचारलंय का आपल्याला 2 bar kept in uniform magnetic field with magnetic moments MP and MQ respectively. Magnet P is oscillating with frequency twice that of magnet Q. The moment of inertia of ओके ठीक आहे. त्यांनी आपल्याला MP आणि MQ चं रिलेशन विचारलंय. ह्या काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत. आता ह्याच्या अगोदर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. कोणता फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला, दॅट इज आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, दॅट इज टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटिंग बार मॅग्नेट. त्याचा फॉर्म्युला काय असतो, T इज इक्वल्स टू, याचा फॉर्म्युला असतो T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ I by MB, where I is moment of inertia of that bar magnet, M is the magnetic moment, B is the uniform magnetic field. तर ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं बघा,
सो ऑब्विसली फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असणार, फ्रिक्वेन्सी काय असते 1/t, म्हणजे जिथं काय येणार आहे 1/2 पाय अंडर रूट ऑफ MB/I, बरोबर. सो जर मी इथं जर असं घेतलं NP/NQ असं जर घेतलं, इथं काय करतं आपल्याला n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ MB आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ I. सो इथं मी काय घेणार अंडर रूट ऑफ MP/MQ इंटू अंडर रूट ऑफ BP/BQ इंटू अंडर रूट ऑफ IQ/IP, कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो NP/NQ बघा, NP/NQ ला जर मी इकडे घेतलं तर NP/NQ किती येणार आहे, हे येणार आहे 2. ठीक आहे. अंडर रूट ऑफ MP/MQ हे आपल्याला फाइंड आउट करायचं, हे जशाल तसं लिहितो. BP आणि BQ तर सेमच आहे, कॅन्सल होऊन जाणार. अंडर रूट IQ/IP, ठीक आहे, IQ/IP. आता IP इज 2 टाइम्स ऑफ IQ आहे. सो IQ/IP किती येणार, हे जर IP मी इकडे नेलं आणि हे 2 इकडे नेलं तर किती होणार बघा, हे दॅट इज IQ/IP हे किती येतं इथं 1/2 येतं. ठीक आहे. सो हे किती येणार अंडर रूट ऑफ 1/2. ठीक आहे. सो हे किती येणार बघा, आता जर मी दोन्ही साईडला जर स्क्वेअरिंग केलं तर इथे काय येणार 4 इज इक्वल्स टू MP/MQ इंटू 1/2. ठीक आहे. सो 4 इंटू 2 किती येणार 8 इज इक्वल्स टू MP/MQ. ठीक आहे. सो मला इथे काय मिळणार बघा, देअरफोर MP इज इक्वल्स टू, ह्या MQ ला मी इकडे घेऊन जातो 8 टाइम्स ऑफ MQ. असं रिलेशन कुठे आहे का, हो आहे कुठे, ऑप्शन बी मध्ये. सो MP इज इक्वल्स टू 8 टाइम्स ऑफ MQ. ठीक आहे. ओके, आय थिंक सगळे क्वेश्चन्स झालेत आता. हो यस, सगळे क्वेश्चन्स झालेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण सगळे PYQ ऑफ युअर चॅप्टर ऑसोलेशन and of the exam MHT CET of 2021 has been completed. So PYQ complete झाले आहे. ठीक आहे. सो हे आपण जस्ट PYQ पाहिले. तुम्ही जे काही स्टुडंट्स एक्झामची तयारी करत असतील त्यांनी बाकीचे सर्व जे काही MCQ असतील, नंबर ऑफ MCQ जेवढे जास्त MCQ तुम्ही सॉल्व कराल तेवढ्या तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला उपयोगी ठरणार आहेत. सो नंबर ऑफ बुक्समध्ये नंबर ऑफ पब्लिकेशनचे MCQ सॉल्व करा, नंबर ऑफ एक्झाम्सचे PYQ सॉल्व करा, नंबर ऑफ इयरचे MCQ सॉल्व करा. ठीक आहे. आणि याच्यातून तुमचा ऑटोमॅटिक अभ्यास होत जाईल. ठीक आहे. सो आता आपण ऑसोलेशनचे बनवलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या कोणत्या तरी याचे दुसऱ्या चॅप्टरचे बनवू. ठीक आहे. चलो, थँक्यू, बाय.